काहीच दिवसांपूर्वी भारतीय उद्योगाचे आठवयू रतनजी टाटा यांचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतरच आपण हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर इंद्रधनुच्या गेल्या 37 वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक समाजातल्या व्यक्तींशी, कलावंतांशी इंद्रधनुचे ऋणानुबंध जोडले गेले. त्यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे ज्येष्ठ कलावंत अतुल परचुरे. त्यांचंही परवाच कर्करोगाच्या दुर्धर आजाराशी झुंजत दुःखद निधन झालं. या अशा समाजातल्या मान्यवर व्यक्तींना आपण श्रद्धांजली देऊ आपण आपला पुढचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. ओम शांती. अतुल परचुरे हे इंद्रधनुचे विशेष युवन पुरस्कार विजेते होते. इंद्रधनुच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी आपल्यापैकी अनेकांना त्या परिचित असतील सोनिया मुळे परचुरे याही इंद्रधनुच्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत होते आणि म्हणूनच त्यांच्याशी आमचा असणारा ऋणानुबंधांचा इथे निर्देश करणं हे गरजेचं आहे. समाजात किंवा आपल्या आजूबाजूला जे जे उत्तम काही आहे, उदात्त आहे, त्याचं प्रत्येक गोष्टीचं लोकांपर्यंत पोहोचावं असा इंद्रधनुचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. आणि टाटा समूहासारखा एक मोठा समूह भारतीय उद्योग विश्वामध्ये आपला एक अमिट ठसा गेली शतकाहून अधिक काळ उमटवतो. आणि खरं तर टाटा कुटुंबावर किंवा टाटा समूहावर एक कार्यक्रम करायचा आमचा एक 5-6 वर्षापूर्वी प्रयत्न होता आणि त्या दृष्टीनं आम्ही टाटा समूहाशी काही प्राथमिक बोलणीही केलेली होती. द लिजेंड्स या नावाखाली आम्ही एक मालिका केली होती. सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रात योगदान देणाऱ्या लोकांबद्दल. त्याच्यात आम्ही कपूर घराण्याचा एक मोठा कार्यक्रम केला, आपल्यापैकी काही जणांना वाटत असेल. त्याच्यानंतर आम्ही टाटा समूहावर कार्यक्रम करणार होतो, पण दुर्दैवाने तो पुढे होऊ शकला नाही. आणि आज तो एका वेगळ्या स्वरूपात आम्हाला आयोजित करावा लागतोय असंच मी म्हणेन. कारण रूढार्थानं ही रतन टाटांना श्रद्धांजली नाही, त्यांचं या उद्योग जगतामध्ये असणारं आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असणारं योगदान, त्यांच्यासारखा संवेदनशील माणूस, या सगळ्याची कुठेतरी आपल्या मनामध्ये असणारी एक त्यांच्याबद्दलची जी एक आत्मीयता आहे, जी एक चांगली प्रतिमा आहे, त्या प्रतिमेला जोपासण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे असं आपण म्हणूया. आणि त्याचसाठीच टाटा समूहाच्या आणि प्रामुख्यानं रतन टाटांच्या जी काही वैशिष्ट्ये आहेत, सचोटी, गुणवत्तापूर्ण व्यवहार आणि असं मूल्याधिष्ठित व्यवसाय आणि त्याच्या जोरावर त्यांनी निर्माण केलेलं साम्राज्य आणि त्यांचं समाजाप्रती असणारं दायित्व, या सगळ्याबद्दल चर्चा, या सगळ्याबद्दलचं विश्लेषण यासाठी आजचा हा आपला कार्यक्रम आहे. आणि त्यासाठी म्हणून ज्यांचा या टाटा समूहाशी ज्यांचा अभ्यास आहे, या टाटा समूहाशी जे निगडीत होते, अनेक वर्ष कार्यरत होते, अशा 2 मोठ्या व्यक्तींना आपण इथे बोलावलेलं आहे. लोकसत्ताचे संपादक गिरीशजी कुबेर यांचे अनेक लेख आपण नेहमीच वाचलेले आहेत. टाटा यांसारख्या पुस्तकामधून टाटा समूहाचं त्यांनी केलेलं एक, खरं तर ते एक चांगल्या प्रकारचं मराठीतलं दस्तऐवजीकरण म्हणता येईल अशा स्वरूपाचं ते पुस्तक आहे. असं पुस्तक, आणि म्हणून त्यांच्याशी आपण बोलणार आहोत ते प्रामुख्यानं टाटा समूहाचं त्यांनी जे व्यवसाय वृद्धी केली, ज्यांनी एक भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, भारतीय उद्योग जगतामध्ये त्यांनी एक जे आपलं स्थान निर्माण केलं, त्याच्या विश्लेषणाबद्दल बोलतील. आणि माधव जोशी सर, ज्यांनी बॉम्बे हाऊस अत्यंत जवळून बघितलं
टाटा टेलिसर्व्हिसेसचे ते प्रेसिडेंट म्हणून 17 वर्ष कार्यरत होते. कॉर्पोरेट क्षेत्रात जवळजवळ गेली 50 वर्ष ते वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत आहेत. कंपनी सेक्रेटरीच्या प्रमुख आहेत ते. आणि संपूर्ण टाटा कुटुंबियांची आणि रतन टाटा सरांची ज्यांचा जवळून संबंध आला, त्याच्यावरच त्यांनी टाटा एक विश्वास असं टाटा समूहावरचं पुस्तक आणि त्याशिवाय अनेक इतर ललित साहित्य आपण त्यांचं वाचलं असेल. असं एक टाटा समूहाशी जवळच नातं असणारं व्यक्तिमत्व माधव जोशी सर, असे दोघंही ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्याला आज टाटा कुटुंबियांचा, टाटा समूहाचा, रतन टाटांचा एक वेगळे वेगळे पैलू आपल्याला दाखवणार आहेत, त्याची झलक दाखवणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी चैतन्य आणि क्षितिजचे आभार मानेन की मला या क्षणापर्यंतही थोडंसं टेन्शन आहे की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाबद्दल या दोन मान्यवरांच्याकडनं काहीतरी काढून घ्यायचं आणि आपल्यापर्यंत पोहोचवायचं. अँकरिंग करताना सोपं असतं, डोक्यात 4 गोष्टी तयार केलेल्या असतात, काही गोष्टी रेफरन्सला जवळ ठेवता येतात. पण काही व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांच्याबद्दल बोलताना खरंच दडपण येतं. अशांमधलं एक व्यक्तिमत्व स्वाभाविकपणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, रतन टाटा. आणि अँकरिंग करताना एक साधारण इच्छा असते ना पत्रकार म्हणून की आपण या माणसाला भेटावं, या माणसाला भेटावं. अशा काही माणसांना कधी भेटता नाही आलं, त्यातलं एक रतन टाटा. पण इतकं त्यांच्याबद्दल ऐकलंय आणि या दोन्ही मान्यवरांच्या लिखाणातनं इतकं वाचलंय की असं वाटतं की आपण भेटलो होतो का काय त्यांना, असा भास व्हावा. गप्पांना सुरुवात करताना मी कुबेर सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यातल्या शेवटच्या पानावरच्या 4-5 ओळी फक्त तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. खरं तर टाटा कोण होते, किती मोठं व्यक्तिमत्व होतं, माझ्यासारख्या एखाद्या क्षुल्लक माणसानं सांगणं बरं नाही. पण कुबेर सरांनी जे लिहिलंय ते खूप सुंदर आहे. टाटा भारतीयांसाठी ही 2 केवळ अक्षरं नाहीत किंवा एक शब्दही नाही, त्या पलीकडचं बरंच. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव, सचोटीच्या विश्वासाच्या भक्कम पायावर उभी असलेली, 125 वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, 5 पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती. टाटांनी केलेली संपत्ती निर्मिती म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वतीचा संगम. साधारणपणे आपण असं म्हणतो लक्ष्मी असली की सरस्वती असत नाही, किंवा ज्याला सरस्वतीचा आशीर्वाद आहे तिथे लक्ष्मी फार वास करते असं नाही. पण टाटांनी केलेली संपत्तीची निर्मिती म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वतीचा संगम, सालंकृत तरीही सात्विक, ऐश्वर्यवंत तरी तशीच नीतिमंत. अगदी जमशेदजींपासून ते दोराबजींपासून JRD टाटा आणि थेट रतन टाटा यांच्यापर्यंत सगळ्यांच्या कर्तबगारीनं सतत चढत राहिलेलं उद्योग तोरण म्हणजे टाटा. आणि या तोरणातला माझ्या पिढीनं पाहिलेला, म्हणजे माझ्या पिढीने आधीचे टाटा फारसे पाहिले नाहीत किंवा वाचले नाहीत, त्यामुळे आमच्या पिढीसाठी आणि इथून पुढच्या पिढीसाठी रतन टाटा म्हणजे त्यातला मधला हिरा. सगळ्यात आधी कुबेर सर तुमच्यापासूनच सुरुवात करेन. तुम्ही पुस्तकाच्या निमित्तानं किमान 3 वेळेला तरी त्यांना भेटला. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या बऱ्याच भेटी झाल्या. पण पुस्तक म्हणून भेटताना एक वेगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात असतात, आपल्याला काही काढायचं असतं. म्हणजे पत्रकारांना काय भूक असते, प्रेस कॉन्फरन्सला गेलं की बातमी काय आहे, तसं एखाद्या व्यक्तिमत्वाला भेटलं की त्याच्यातनं आपल्याला काय वेगळं मांडता येईल किंवा शोधता येईल. तर तसं तुम्ही काय डोक्यात ठेवून गेला होता आणि तुम्ही पहिल्यांदा जेव्हा असे भेटलात तर त्यावेळेचा तुमचा अनुभव काय होता? आधी मी अर्थविषयक नियतकालिकात काम करत होतो, त्याच्यामुळे अगदीच वाचला नाही जेव्हा पहिल्यांदा भेटलो त्यावेळेला.
कारण त्या माणसाचा तसं परिचय थोडासा होता आणि लक्षात ठेवावं असं काही नव्हतं. पण माझं मी ज्या दैनिकासाठी काम करायचं ते खूप मोठं नाव असलेलं दैनिक होतं, ते इकॉनॉमिक टाइम्स. त्यामुळे तो एक त्यातला भाग होता. पण मला लहानपणापासून, आता हे दैनिकात असणं विष्णं हे सगळे मुद्दे सोडून दे, कुठल्या तरी टाटाशी आपल्याला काही ना काही संबंध असायला हवा हे म्हणजे होतं. त्याला कारण असं होतं की माझे आजोबा, आईचे मामा म्हणजे JRDने देशातले जे 11 इंजिनियर्स निवडले होते त्यावेळेला, त्याच्यातल्या एकामधले होते. आणि ते त्यांनी टाटा केमिकल स्थापन केली. त्याच्यामध्ये दरबारी सेठ म्हणून आहेत, त्यांच्याबरोबर ते काम करणारे त्या 11 इंजिनियर्स मधले ते होते. आणि त्या टाटा केमिकल्सची मिठापूर नावाचं गाव अनेकांना कदाचित ते माहिती असेल. त्याचा नियम असा आहे की तिथे तुम्ही, ते कंपनीचंच गाव आहे, म्हणजे त्या गावात कोणाच्या घरात जरी चोरी झाली तरी ती सहज सापडते, कारण दुसरं कोणी राहतच नाही गावामध्ये. तर तिथे ते नियम त्यांच्यासाठी थोडासा तो सैल केला गेला. आणि एक दिवस ते म्हणजे त्यांनी निवृत्तीनंतर अतिशय आलिशान झाले. त्यावेळेला त्यांचा 11 खोल्यांचा बंगला वगैरे असा मिठापूरला, 12 खोल्यांचा बंगला असा होता. आणि नंतर ते भगवी कपनी वगैरे करून डोंबिवलीला राहत होते. डोंबिवलीतल्या काही जणांना माहिती असतील, ते दाढी बिडी वाढवली होती अशी त्याने. तर ते एका कंपनीच्या एका चिमणीमधनं येणाऱ्या धुराचा रंग बदलला. तर त्यांनी तो जो कोण कुठला प्लांट इंजिनियर असेल ना, त्याला फोन करून सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक घडतं, ताबडतोब हे कर, नाही तर अमुक अमुक नुकसान होऊ शकेल. आणि ते त्यांच्या मुलाच्या लग्नाला JRD वगैरे आलेले, म्हणजे माझ्या मामाच्या लग्नाला, माझ्या मामे भावाच्या लग्नाला दरबारी सेठ वगैरे सगळे आलेले होते. आणि त्यांच्याकडनं खूप कहाण्या ऐकायला मिळायच्या. आणि अर्थविषयक नियतकालिकात काम करत असल्यामुळे एक गोष्ट सहज कळलेली होती की तुलाही ती टर्म लक्षात येईल इंग्रजीमध्ये बोलायचं झालं तर, या ग्रुपमधलं कोणी बातमी प्लॅन करायला येत नाही. म्हणजे जे कोणी वर्तमानपत्राशी संबंधित आहेत किंवा ज्यांना साधारण ही परिभाषा माहिती आहे त्यांना लक्षात येईल. आणि लहानपणापासून असलेलं आकर्षण, बघायची संधी मिळाल्यानंतर त्या समूहाची वाटचाल, आणि मग असं लक्षात आलं ना, हे खूप काहीतरी आहे. लोकांना फक्त टाटा म्हणजे ही कंपनी, ती कंपनी, ती कंपनी असंच माहिती असतं. मग जेव्हा काम करताना लक्षात आलं की अरे हे प्रचंडच आहे. म्हणजे आपल्यापैकी इथे बसलेले प्रत्येक जण एक तरी फेरी बेंगलोर मैसूरला फिरायला जातात, आणि येताना काही नाही तरी त्या उदबत्त्या आणि सिल्कची साडी आणतात. नियमच आहे तो. ते सिल्क म्हैसूरला आलं कुठनं हे अनेकांना माहिती नसतं. ते JRDनी, जमशेदजी टाटानी रेशमाचे किडे आणले फ्रान्समधनं. लक्षात आलं की त्यांना वातावरण सारखं आहे. महाबळेश्वरला गेलो की आपण स्ट्रॉबेरी आणतो. ती स्ट्रॉबेरी बाकी कुठे नाही, महाबळेश्वरला कुठे आली. तर त्यावेळेला त्यांनी पारशी समाजासाठी एक केंद्र, तिथे आरोग्य केंद्र सुरू केलं होतं. आणि TB झाल्यानंतर लोकांना कोरड्या हवेत जावं लागतं, राहावं लागतं. तर इतकं सगळं, म्हणजे त्यांनी स्ट्रॉबेरी आणली तिथल्या शेतकऱ्यांसाठी. म्हटलं इतकं सगळं आहे तर ते सांगायला हवं. आणि मग ते समांतर प्रेमप्रकरण सुरू होतं टाटा समूहाचं. आणि मग ते आकर्षण उत्तरोत्तर वाढत गेलं. साधारण प्रेमात पडण्याचा प्रॉब्लेम असा असतो की उत्तरोत्तर प्रेम कमी होत जातं, साधारण सर्वसाधारण माणसाचा नियम असतो. पण ह्या समूहाबाबत मात्र ते वाढत गेलं. आणि म्हणून ते पुस्तकाचा घाट घातला गेला. आणि मग ते जे काय पुढचं सहवास होता तो त्या निमित्तानं मिळाला. जोशी सरांच्या बद्दल सांगितलं चैतन्यने की त्यांनी फार काळ काम केलं. आणि मी जेव्हा वाचलं ते सगळं तेव्हा मला असं वाटलं की अरे या माणसाला हात लावून बघितला पाहिजे. आणि अशा करता, म्हणजे तुम्हाला काही जणांना हा विनोद वाटेल, पण जो माणूस टाटांबरोबर राहिला आहे, जो माणूस टाटांबरोबर ज्यानं प्रवास केला आहे, मी पुढे तो प्रश्न विचारणार आहे, पण ज्या माणसाच्या करता म्हणजे ज्यांना भारतरत्न द्यावा अशी आता मागणी सगळ्यांचीच आहे, इच्छा आहे सगळ्यांची, पण अशा माणसाच्या करता ज्यानं जॉईंट पार्लमेंटरी कमिटी समोर साक्ष दिले, तर अशा माणसाला म्हणजे टाटांनी प्रत्यक्षात साक्ष दिलीच नाही. तो किस्सा आपण त्यांच्याकडनं ऐकूयात. सगळी साक्ष दिली ती जोशी सरांनीच दिली.
जोशी सर, तुमचा टाटातला पहिला प्रवेश आणि रतन टाटांची पहिली भेट ही काय होती ते आधी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. आता जी श्रद्धांजली वाहिली त्याच्यामध्ये 2 नावं मी समावेश करू इच्छितो. आनंद मसवेकर आणि डॉक्टर गरडा. डॉक्टर गरडा सुद्धा एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. केमिकल फील्डमध्ये त्यांना अक्षरशः म्हणजे लोक घाबरायचे की एखादं चांगलं प्रॉडक्ट असेल ते डॉक्टर गरडांच्या नजरेसमोर पडलं तर त्याची इमिटेशन कायदेशीर प्रकारे ते लगेच ताबडतोब करू शकायचे. डॉक्टर गरडा सुद्धा 95व्या वर्षी गेले. तर त्या दोघांनाही श्रद्धांजली म्हणून सुरू करतो. मी 1998 पासून टेलिकॉम मध्ये आहे आणि सुरुवातीला 1998ला मी युजेस टेलिकॉम म्हणून एक अमेरिकन कंपनी जी युजेस ही जनरल मोटरची सबसिडरी होती आणि ते जे कमर्शियल सॅटेलाइट्स वगैरे ते अमेरिकेमध्ये हे करायचे आणि DTH त्यांचं त्या ठिकाणी डायरेक्ट टीव्ही म्हणून त्यांचा मोठा बिझनेस होता. ते पहिल्यांदाच टेलिकॉम मध्ये उतरले मुंबईमध्ये. त्यांना महाराष्ट्राचं लायसन्स मिळालं होतं आणि युजेस टेलिकॉम वरळीला जी आचार्य यात्रेची शिवशक्ती बिल्डिंग होती तिथे आमचं ऑफिस होतं आणि त्या ठिकाणी ही जी कंपनी आहे ही कंपनी त्याच वेळेला 1998 साली आपण ज्या वेळेला अणु चाचणी केली ते त्याचं पहिली कॅज्युअलिटी म्हणजे ही कंपनी होती. कारण अमेरिकेने आर्थिक निर्बंध आपल्यावरती लादले आणि 5,500 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट होता. तर त्याला US एक्झिम बँक त्याला कर्ज देणार होती आणि हे कर्ज अमेरिकेने निर्बंध लादल्यामुळे ते आलं नाही. तर त्यामुळे ही कंपनी विकायची वेळ आली आणि सुरुवातीला रिलायन्सच्याकडे गेलो होतो. तिथे म्हणजे मी पण त्या सेल ह्याच्या टीमचा म्हणजे माझा सहभाग होता त्यावेळेला आणि नंतर आम्ही टाटांच्याकडे गेलो. टाटांच्या बरोबर सुद्धा काही आमचं जमलं नाही, वाटाघाटी जमल्या नाही. पण शेवटी अमेरिकन कंपनीने टाटाला सांगितलं तुम्ही कंपनी घेऊन टाका, आमची काहीही तुमच्याकडून अपेक्षा नाही, फक्त आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना मात्र तुम्ही कायम ठेवा त्या ठिकाणी, ज्यांना सोडून जायचंय त्यांना सोडून जाऊ दे. मी आमच्या बरोबरचे माझे बरेचसे सहकारी त्यावेळेला मुकेश अंबानी टेलिकॉम चालवायचे त्यावेळेला 2002 मध्ये, नंतर अनिलने तेच घेतली. तर त्यावेळेला ते सगळे त्याच्यामध्ये मुकेशकडे गेले. माझ्याकडेही त्यांचं अपॉइंटमेंट लेटर मुकेश अंबानींचं होतं आणि आग्रह होता जोरात की हे काय अमेरिकन सॅलरी आहे त्याच्या आम्ही जास्त पगार देऊ तुम्हाला युजेस पेक्षा. पण त्यावेळेला ह्यांनी रतन टाटानी एक गोष्ट केली, ते स्वतः त्याच्यामध्ये आम्हाला भेटायला आले नाहीत, पण डॉक्टर जे इराणी म्हणून जे दुसऱ्या नंबरचं व्यक्तिमत्व होतं, अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व डॉक्टर जे इराणी, ते टेलिकॉम कंपन्यांचे आमचे चेअरमन होते. तर डॉक्टर इराणींनी मला बोलवून सांगितलं तू आम्हाला 1 वर्ष तरी आमच्या बरोबर राहा आणि आम्ही आमच्या ग्रुपमध्ये एक प्रथमच गोष्ट करणार आहोत की आम्ही रिटेन्शन बोनस देणार आहोत. जी काय रक्कम असेल ती तू गुप्त ठेवायची, त्याच्यातली 50% रक्कम सही केल्यावर मिळेल, 50% 12 महिन्यानंतर मिळेल. आणि नंतर आमच्या घरामधूनही मुकेश अंबानींच्याकडे जायला विरोध होता, तर त्यामुळे मी टाटांच्याकडे राहिलो. आणि रतन टाटांनी सुरुवातीला तेव्हा आम्हाला येऊन आमच्या समोर भाषण केलं होतं की कुणालाही काढलं जाणार नाही, तुमची इच्छा असेल सोडून जायची तर आम्ही त्याला आडकाठी करणार नाही. ही रतन टाटांची पहिली भेट. त्यानंतर माझा पगार जो होता हा टाटा समूहामधील पगारांपेक्षा खूप जास्त होता अमेरिकन कंपनी असल्यामुळे. तर त्यामुळे ती मला भीती होती की टाटांच्याकडे राहायचं पण पगार 50% घ्यायचा अशी वेळ येणार नाही ना, म्हणून मी जरा थोडा अस्वस्थ होतो. तर त्यावेळेला डॉक्टर इराणींच्या कानावरती मी एकदा गोष्ट घातली आणि डॉक्टर इराणींनी समोरचे टेबल जोरात आपटून सांगितलं, डोंट अंडर एस्टिमेट अस, वी आर टाटाज, वी विल नॉट ओनली मेंटेन युअर सॅलरी बट वी विल ग्रो दॅट सॅलरी. आणि त्याच वेळेला टाटा ग्रुपमध्ये ग्रुप लिगल हेडची एक वेकन्सी होती, पण माझी इच्छा नव्हती कारण मी त्यावेळेला टेलिकॉम मध्ये रेग्युलेटरी म्हणून एक प्रकार फार मोठं प्रश्न येते याला, ते रेग्युलेटरी हा प्रकार पण माझ्याकडे होता, लिगल हेड मीच होतो. तर त्यामुळे मी टाटा ग्रुपला लिगल हेड म्हणून जॉईन व्हायला नकार दिला. त्यामुळे माझं नाव रतन टाटांच्या पर्यंत गेलं की हा मनुष्य आहे पण तो लिगल हेड घ्यायला नकार देतो याच्यावरती. आणि नंतर मध्ये आमच्या कंपनीचे चेअरमन होते टेलिकॉमचे, त्यामुळे 3 महिन्यातनं आम्ही भेटायचो याच्यावरती. साधारणपणे त्याच्या आधी 1-2दा चर्चा असायची बोर्ड याच्या समोर. पण 2010 साली जे 2G विवाद झाला
त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया तुमच्या पुढच्या प्रश्नाच्या वेळेला. नाही, तुम्ही पण विषय काढला तर सांगतो, त्याला जाहीरपणे लिलाव करावा असं मागणारे रतन टाटा होते. रतन टाटा हा मनुष्य असा आहे की बाकीचे उद्योगपती त्यावेळेला म्हणत होते आम्हाला स्पेक्ट्रम म्हणजे ध्वनी लहरी ज्या आहेत त्या आम्हाला मोफत द्या. रतन टाटाने सांगितलं की कमीत कमी 2,500 कोटी रुपये घ्या आणि तरच आम्हाला ध्वनी लहरी द्या. आम्हाला फुकट ध्वनी लहरी देऊ नका, कारण ते सरकारची देशाची संपत्ती आहे. पण ह्याच्यातला टाळ्या वाजल्यानंतरचा दुसरा एक गमतीशीर भाग आहे, तो ते सत्य समोर आलेलं नाहीये. ते असं आहे की हे अधिकारवाणीने सांगू शकतील, 2G घोटाळा हा आपण सगळ्यांनी ऐकला, त्याच्यावरती सत्तांतर झालं की हा भ्रष्टाचार कसा आहे वगैरे वगैरे. पुढे सर्वोच्च न्यायालयात कळलं की हा भ्रष्टाचार नाहीच, त्याच्यात काही घडलेलंच नाही. तो भ्रष्टाचार का मानला गेला होता, तर त्याचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट म्हणजे सरकारने जी ठरवली ती किंमत द्या असं दूरसंचार कंपन्यांना सांगितलं गेलं. विरोधकांचं म्हणणं होतं, आणि त्या विरोधकांचे नायक होते देशाचे महालेखापाल विनोद राय नावाची व्यक्ती. त्यांनी असं सांगितलं की त्यावेळेला हे जर केलं तर 78,000 कोटी रुपये मिळतील. तसं न केल्यामुळे 1,76,000 1,76,000 कोटी रुपये मिळतील, म्हणजे आणखी वरती हे 1 लाखाचे. तर ते संभाव्य पैसे आले नाहीत म्हणून तोटा झालेला तो मात्र खरा, असा हा आरोप झाला. आणि त्यावेळेची ज्यांची ज्या कंपन्यांची भूमिका होती त्याच्यात एकमेव रतन टाटा असे होते की त्यांनी लिलाव करा अशी भूमिका घेतली. कंपन्या सांगत होत्या खाजगी आम्हाला देऊन टाकावं असं, कशाला लिलाव वगैरे. तर ते लिलाव झाला. आजच्या घडीला हा योगायोग असा आहे की आता 6G ची दूरसंचाराची कंत्राट दिली जात आहेत. त्यावेळेला ज्या कंपन्या म्हणत होत्या लिलाव नको, आणि त्याच्यातल्या सुनील भारती मित्तलने असं जाहीर विधान केलं होतं, रतन टाटांकडे तर इतका पैसा असेल तर त्यांनी पंतप्रधान निधीला द्यावं, बरोबर ना, असं विधान त्यावेळेला त्यांनी केलेलं होतं. आता ते सुनील मित्तल म्हणतात की लिलाव करा, आणि आता सरकार म्हणतंय की आम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्टनी हे स्पेक्ट्रम विकू, आणि तीच जनता तोच विषय. आणि आता मात्र हा भ्रष्टाचार नाहीये. हा गमतीशीर योगायोग आहे. हाही टाळ्या वाजवावा असाच आहे. मला या गोष्टीचं फार कौतुक वाटतं की साधारणपणे परंपरेनं असा एखादा मोठा लिजेंडरी व्यवसाय मिळाला, असा एखादा मोठा ठेवा मिळाला की आपल्याकडे काही उदाहरणही आहेत की ते पुढच्या पिढ्यांना 1-2 पिढ्यांनंतर ते सांभाळता येणं, वाढवणं वगैरे अशा गोष्टी होत नाहीत काही वेळेला. पण तुमच्या दोघांच्याही बोलण्यातनं जे आलं की जो सचोटीचा भाव होता प्रत्येक गोष्टी, देशाचं हित हे समोर असणं, आणि त्याच्यातनं टाटांनी केलेली ती मागणी होती. तर हे टाटांमध्ये कसं आलं होतं, ते कुठून आलं होतं, आणि ते किती खोलवर होतं? आणि जमशेदजी टाटा, आता 156 वर्षाचा टाटा समूहाचा इतिहास आहे. जमशेदजी टाटा ज्या वेळेला त्यांचं एक वाक्य आहे की म्हणजे सोसायटी इज नॉट युअर पार्टनर इन द बिझनेस, इट इज द व्हेरी पर्पज फॉर विच द बिझनेस एक्झिस्ट. म्हणजे ही जी आहे की समाजासाठी आम्ही धंदा करतो, ही जी त्यांची जी तत्व होती ती अजूनही पाळली जातात. अजूनही सेमीकंडक्टरचा तुटवडा असेल तर टाटा ग्रुप म्हणतो की त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल किंवा न होईल, पण आम्ही सेमीकंडक्टर हे करणार, कारण भारतामधल्या अनेक इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आहे त्या सेमीकंडक्टर नाही, त्यामुळे त्याचं निर्माण होत नाही, किंवा तुमच्या कारची डिलिव्हरी उशिरा होते, किंवा फ्रीज तुम्हाला वेळेवर मिळत नाही कारण त्या चिप्स नाहीये त्या ठिकाणी. तर अजूनही तेच धोरण आहे. आणि ज्यांनी ह्या धोरणापासून दूर जायचा प्रयत्न केला आणि प्रॉफिट हा मोटिव्ह आणायचा प्रयत्न केला, त्यांना ग्रुपनी बाजूला काढलं. त्याच्यामध्ये मी नावं घेत नाही, पण तुम्ही नाव न घेता कळलं सगळं. नाही, माझे सायरस मिस्त्री माझे अतिशय जवळचे मित्र होते. ते गेल्यानंतर श्रद्धांजली लेख मराठीमध्ये मी एकट्यानेच लिहिला त्यांच्यावरती, आणि अतिशय जवळचे मित्र होते. फक्त सायरसचं चुकलं काय की सायरस हे प्रॉफिटच्या मागे लागला, आणि सत्ता ह्याच्यामध्ये टाटा समूहामध्ये सत्ता विकेंद्रित असते की त्यांनी स्वतःकडे सत्ता घ्यायचा प्रयत्न. तर मी तुम्हाला मध्ये थोडस थांबवतो. मला विचारायचं हेच की हे असा भाव पिढ्या पुढे रुजत राहणं, तो मोठा होत राहणं, ही सोपी गोष्ट नाही, कारण माणूस बदलतो. खरं कारण एकमेव असं आहे ना, म्हणजे
म्हणजे जेव्हा 2012 साली मी पहिल्यांदा रतन टाटांचं वर्णन करणारा जो लेख लिहिला ना, की संपत्ती निर्मिती म्हणजे तुलना म्हणून अतिशय सहज सोपी कळायला म्हणून सांगायला हवं की अनेक राजे होऊन गेले, अनेक संस्थानिक होऊन गेले, अनेक आणखी कोण कोण महाराजे होऊन गेले, पण लोकांना छत्रपती का आठवतात. अनेक उद्योगपती आहेत, अनेक होतील, पण लोकांना टाटा का आवडतात. दोन्हीमध्ये कारण एकच आहे, श्रीमंत योगी आणि उपभोग शून्य स्वामी. ही कंपनी माझी आहे. म्हणजे मला ते एक रतन टाटांचा आजोबांनी सांगितलेला किस्सा आठवतो. ते दोघेही येत होते ऑफिसमध्ये आणि बसमध्ये त्यांच्याच कार्यालयातली कोणी व्यक्ती तिथे दिसली तर त्यांनी गाडी कडेला घेतली आणि त्याला म्हणाले की चल ऑफिसलाच चाललेला आहे. तर तो म्हणाला तुमच्या गाडीमध्ये मी कसं बसू. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर आहे की गाडी माझी नाहीये, कंपनीची. आता हे जे म्हणजे उपभोग शून्य स्वामी, शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने साम्राज्य उभं केलं आणि स्वतःसाठी वापरलं नाही, त्या पद्धतीने यांनी ते साम्राज्य उभं केलं आणि कुटुंबियांची सोय व्हावी म्हणून वापरलं नाही. म्हणून मी त्या पुस्तकाच्या म्हणजे जेव्हा त्या मुलाखतीचे प्रस्ताव आहे ना, हाच मुद्दा म्हणलाय. भारतामध्ये बरेचसे जे काही ज्यांना आपण उद्योगपती म्हणतो ना, ते साधारण संध्याकाळी असे गल्ल्यामध्ये किती जमलेत असे बघण्याची सवय असते ना. म्हणजे व्यापारी आहे, पहिला मोठा उद्योगपती ज्याला काहीतरी निर्मितीमध्ये रस आहे असे टाटा आहे. निर्मितीमध्ये रस आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण बाकीच्या गोष्टींमध्ये त्याला जोडतोड करून किंवा व्यवस्थापन करून किंवा मॅनेज करून हा मुद्दा नाही आहे, ही निर्मिती आहे. म्हणजे त्या निर्मितीचं महत्व अशासाठी लक्षात घ्यायला हवं की JRDनं निर्मितीचा इतका सोस किंवा ध्यास किंवा प्रेम होतं की त्यांना हेही लक्षात आलं नाही की आपल्या कंपनीमध्ये एका क्षणाला आपल्यापेक्षा बिर्लांची मालकी जास्त आहे. म्हणजे टाटा कंपनीमध्ये बिर्लांचा स्टेक जास्त होता आणि जवळपास 36-37 विशिष्ट लायसन्स असे होते की ते बिर्लांकडे होते, जे टाटांकडे नव्हते. म्हणजे इतकं ठीक आहे आपण हे केलं या अर्थाने, पण ही जी उपभोग शून्यता आहे ना, मला असं वाटतं आपल्याला त्याचं फार महत्व आहे आणि ती महत्वाचीच गोष्ट आहे ती. आणि त्याच्याबरोबर दुसरा एक मुद्दा छोटासा तो आपण लक्षात घ्यायला हवा. भारतामध्ये ना, आपल्या संस्कृतीमध्ये ना, दुर्दैवाने आपण संपत्ती निर्मितीला महत्व देत नाही. म्हणजे कोणीतरी चांगलं चाललेलं आहे असं अशी जरी जवळपासची मित्रमंडळीतली नातेवाईकातली व्यक्ती असेल ना, तरी सुद्धा पहिली शंका येते काहीतरी हात मारला असणार. टाटांच्या बाबतीत ती येत नाही. हा फरक आहे की ही कष्टाची आणि खऱ्या अर्थाने, म्हणून ते मला सतत सांगावं असं वाटतं की सात्विकता आणि संपत्ती एकत्र नांदू शकते, हे याचं एकमेव उदाहरण आहे. तुम्ही म्हणालात त्याला, म्हणजे जवळपास तेच 2 शब्द मी शेवटी सांगायला म्हणून लिहिले होते, मी आधी सांगितले, पण हरकत दुसरं नाही. काहीतरी पण असं आहे ना की गिरीशच्या टाटायांमध्ये इतकं त्यांनी प्रेमाने लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्नच नाही. ते अतिशय प्रेमाने टाटा ग्रुप बद्दल लिहिलेलं पुस्तक आहे. ते प्रेम माझ्या पुस्तकांमध्ये येत नाही, कारण मी टाटा ग्रुपमध्ये 22 वर्ष काम केलं आणि मला एक श्रीना पेंडसांचा एक उद्गार आठवतो की जर तुम्हाला असं त्यांनी साने गुरुजींच्या आमच्या गावाला ते आले होते आणि त्यांना लक्षात आलं की साने गुरुजींबद्दल जास्त प्रेम गावात नाही. तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं होतं की जर नक्षी पेल्यावरची नक्षी बघायची असेल तर तो असा लांब धरायला लागतो, डोळ्याशी धरला तर त्याच्यावरची नक्षी दिसत. पण म्हणूनच तुम्हाला एक प्रश्न विचारतो. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी गेल्या काही दिवसात हे वाचलं असेल, मला खात्री आहे की, कारण ठाणेकर भरपूर वाचतात, पण की ही नॅनो कुठून आली. म्हणजे पहिली भारतीय पूर्ण बनावटीची 1 लाखातली कार, तिच्यावर लोकांनी टीका केली की लाखातली, हो आम्ही 8-10 लाख कार वगैरे, म्हणजे त्याच्या प्रश्न पुढच्या किमतीच्या कारचा आम्ही विचार करतो आणि मग 1 लाखाची कार त्यावेळेला त्याही प्रकारची टीका काही जणांनी केली. पण स्कूटरवरनं जाताना चौघांचं कुटुंब पावसात भिजताना दिसणं आणि त्याच्यातनं असं वाटणं, म्हणजे मला तर असं वाटतं, मला माहित नाही टाटा कविता लिहायचे का नाही, पण JRD लिहायचे. तर जर का रतन टाटा ही कविता लिहित असते तर या प्रसंगातनं त्यांना जे काही सुचलं ना
ते जबरदस्त आहे. म्हणजे त्याच्यातनं असं एखाद्या व्यक्तीला वाटावं की चला आपण खड्ड्यात गेलो तरी चालेल, नुकसान झालं तरी चालेल, पण चौघांना जाता येईल अशी एक कार आपण तयार करू. जबरदस्त म्हणजे. आणि त्या नॅनोबद्दल सुद्धा एक गंमत आहे की बाकी सगळ्या ज्या कारची जो हा असतो हुड किंवा रूफ असतं ते फ्लॅट असतं. नॅनोचं मात्र रूप आहे ते राऊंड आहे. कारण रतन टाटा ही नॅनो बरीच चालवायचे आणि त्यांची उंची बरीच होती, त्यामुळे त्यांनी विचार केला की माझ्यासारख्या एखादा उंच ड्रायव्हरला गाडी चालवायची असेल इतकी छोटी गाडी, तर ते जो हुड आहे तो राऊंड शेपचा पाहिजे. आणि चांगलं अतिशय प्रेमाने ते गिरीश वाघ जे आता मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांचं ते डिझाईन आहे वगैरे. आणि प्रत्येक वर्षी गणपतीनंतर 8 दिवस ते पुण्याला डिझाईन ग्रुप बरोबर घालवायचे आणि नवीन नवीन गाड्यांची त्या ठिकाणी ते चर्चा करायचे. त्यांचं कार प्रेम हे अतिशय टाटा मोटर्स ही त्यांची अतिशय आवडती कंपनी. आणि खूप छान मुद्द्याला हात घातला. त्याच्यावरनं मला सांगायला आवडेल की मुळात जे प्रेम आहे ना त्यांचं, म्हणजे रतन टाटांविषयी आपण बोलत असतो, तर हे त्यांचं सौंदर्यावरती आहे. त्यांचं कार्यालय बघणं म्हणजे साधारणपणे आपला अनुभव असा असतो की पॅरिसला गेलो 4 गोष्टी घेऊन या, लंडनला गेलो आणखी 2 गोष्टी घेऊन या, आणि घर म्हणजे असं वस्तूंनी भरून जातं. सौंदर्याचा इंग्रजी खूप छान शब्द आहे, मिनिमॅलिस्टिक अप्रोच ज्याला म्हणतात ना. मोकळ्या म्हणजे रिकाम्या जागेला सुद्धा महत्व असतं, जसे पोकळीला महत्व असतं. ती सौंदर्य दृष्टी मुळात ते स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी. डिझायनिंग हा त्यांचा आवडीचा विषय. आणि मला नेहमी असं वाटतं, म्हणजे भारतीय नात्याने ना, सौंदर्य की सोय असा जेव्हा प्रश्न येतो ना, तेव्हा बहुतांश माणसं सोय निवडतात. आपल्याला सौंदर्य आणि सोय नांदू शकतं हेही माहिती नसतं, कारण ती नजरच नाहीये. म्हणजे एक की साधा रस्ता असेल तरी तो कसा बांधावा आणि त्याच्यात कसे कुठले सौंदर्याचे घटक असू शकतात, तर गाडीत काय काय सुंदर गोष्टी असू शकतात, हे डिझायनिंग आहे. ते म्हणजे मला आठवते की ते त्यावेळेला बोलताना म्हणाले की ते ट्युरिंगला, इटलीमध्ये डोंगर सुंदर गाव आहे ट्युरिंग, तिथे जाऊन ते राहिले होते डिझायनिंग शिकण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी. आता हे जे जे करीन ते म्हणजे सुंदर मी होणार, ही जी गंमत आहे ना, ती प्रत्येक त्यांच्या उत्पादनामध्ये काहीतरी ते सुंदर डिझायनिंग मध्ये असायला हवं. आणि त्याच्यासाठी ज्याला कोणाला इच्छा असेल ना, त्यांनी मुळात जमशेदजी टाटानी दोराब टाटांना लिहिलेली पत्र, त्याचा खंड येतो, ती जरूर वाचायला हवे. म्हणजे जेव्हा जमशेदपूर जन्माला येत होतं तेव्हा काय काय सूचना दिल्यात की रस्ते कसे बांध, मग झाडं कशी लावा, कारण हे पोलादाचं गाव असणार आहे, तापमान जास्त असेल, मग झाडं कुठली लावशील, भारतीय वातावरणात कुठली राहतील, त्यांनी तापमान ठेवायला कमी राहायला कशी मदत होईल. त्यांना बघायला कुठलाच प्रकल्प मिळाला नाही. आणि जेव्हा टाटा हॉटेल्स म्हणजे ताज जेव्हा बांधायला घेतलं, तेव्हाच तर त्यांची जी पत्र आहेत ना मुलाला लिहिलेली, ती इतकी सुंदर आहेत की ती पत्र जर आपण त्याचं अनुकरण करायचं ठरवलं ना, तर उत्तम पर्यटन होईल. की तू बेल्जियम मधनं काय घेऊन ये, इटली मधनं काय आण, लंडन मधनं काय आण, आणि पोलाद मात्र पॅरिस मधनं आण, कारण तिथे आयफेल टॉवर बांधला जातोय. ते टाटा जे ताजमहाल हॉटेलचं जे स्टील आहे ते स्टील आयफेल टॉवर मध्ये पळायचं. ही गंमत आहे, ही गंमत आहे. अशी दृष्टी असणं आणि ती अंमलात आणणं. आणि याच्याकरता म्हणजे टाटा समूहाचं जे वैशिष्ट्य आहे की शॉर्टकट्स नाहीत, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि हे याच्याकरता मला जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं की कंपनीच्या मालकाची इच्छा असणं, डायरेक्टर बोर्डाची इच्छा असणं, पण ते शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत ते रुजवणं की नो शॉर्टकट्स, मेहनत करा, त्याच्यावर काम करा, वेळ लागला तरी चालेल. तर हे कसं टाटामध्ये रुजत गेलं? टाटामध्ये TBEM म्हणजे टाटा बिझनेस हे जे मॅनेजमेंट हे मॉडेल आहे, जे याच्यावरती म्हणजे अमेरिकेमध्ये एक कॉमर्स मिनिस्टर माल्कम बालरीज म्हणून रोनाल्ड रिगन यांच्या कारकिर्दीत होते. तर त्यांनी त्या ठिकाणी त्याचा हे केलं होतं, त्याने अंगीकार केला होता आणि त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट अमेरिकेची बरीच कमी केली होती. त्या धर्तीवरती ह्या ठिकाणी रतन टाटा आणि जिमी सेटना या दोघांनी हे TBEM हे काढलं आणि त्याला टाटा क्वालिटी सिस्टीम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि दरवर्षी 29 जुलैला JRDच्या याच्या दिवशी त्या दिवशी त्याची ती बक्षिसं दिली जातात. आणि याच्यामध्ये काय होतं की टाटा कंपन्यांमध्ये सुद्धा क्वालिटीच्या बाबतीमध्ये स्पर्धा निर्माण होते.
आणि दोन कंपन्यांमध्ये एक्सचेंज सुद्धा होतं. म्हणजे आता जर आमच्या कंपनीचं ऑडिट करायचं असेल तर कोणतरी टाटा स्टीलची टीम येते, टाटा मोटर्स पैकी अशी टीम येते. तर त्यामुळे एकमेक ज्या कंपन्या आहेत त्यांनाही शिकायला मिळतं आणि जिचं ऑडिट चालू आहे त्यांनाही कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन्स मिळतात त्या ह्याच्यावरती. हे आणि त्यांनी केलं केव्हा की ज्या वेळेला म्हणजे JRDनं श्रद्धांजली म्हणून हे केलं आणि ह्याचा त्याने अतिशय चांगल्या हुशारीने उपयोग केला की ज्या वेळेला ते 1991 मार्च मध्ये टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाचे अध्यक्ष झाले तर त्यावेळेला कसं होतं, या टाटा समूहामध्ये 30 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्रँड होते आणि JRDंच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे जे म्हणतात की सरदार त्यांनी ते निर्माण केले होते, अजित केरकर होते, ऋषी मोदी होते, दरबारी सेठ होते, नानी पालखीवाला होते, हे सर्व होते हे स्वतः संस्थानिकासारखे झालेले होते. आणि ह्या सर्व कंपन्या जरी टाटा कंपन्या असल्या तर ह्या एकमेकांच्या विरुद्ध स्पर्धा पण करत होत्या. प्रत्येकाला सिमेंट बनवायचं होतं त्यावेळेला आणि अशा प्रकारे ह्याला एकसंध ग्रुप करण्याचं कार्य रतन टाटानी केलं. आणि ते कशा प्रकारे केलं तर त्यांनी सुरुवातीला केलं की टाटा हा एक ब्रँड बनवला. तो ब्रँड हा टाटा सन्स या मुख्य कंपनीच्या मालकीचा केला. टाटा कुठल्या प्रकारे कुठल्या ब्लू इंक मध्ये कसं काय साईज मध्ये वापरायला पाहिजे ते त्यांनी ठरवलं. आणि हा टाटा हे नाव वापरण्यासाठी प्रत्येक कंपनीला त्यांच्या टर्नओव्हरचा 0.5% हे टाटा सन्सला द्यायला लावलं. त्याच्यासाठी अजित केरकर, नानी पालखीवाला यांनी विरोध केला. त्यांना समूहाच्या बाहेर काही दिवसांमध्ये जायला लागलं. आणि दुसरं त्यांनी काय केलं की सर्वांना निवृत्ती ते नियम निर्माण केले की 65व्या वर्षी तुम्ही जर मॅनेजिंग डायरेक्टर किंवा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असाल तर 65व्या वर्षी तुम्हाला रिटायर व्हायला पाहिजे आणि नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असेल तर 70व्या वर्षी रिटायर व्हायला तो त्यांनी पाहिजे. स्वतः सुद्धा पाळला नाही. तो स्वतः पाळलं त्यांनी. तूच म्हणाला ते बरं आहे. हो. स्वतः त्यांनी पाळलं. त्याला त्यांनी अपवाद केला. अपवाद त्यांनी फक्त 3 महिन्यासाठी केला. ज्यावेळेला सायरस मिस्त्रीला काढून टाकलं तर त्यावेळेला पोकळी निर्माण झाली होती. 2 वर्षाकरता नाही 3 महिन्याकरता. 3 महिन्याकरता 3 महिन्याकरता ते आले आणि चंद्राची ज्यावेळेला निवड झाली त्यावेळेला लगेच ते पाय उतारतात. शॉर्टकटचा मुद्दा मांडला म्हणजे खूप सुंदर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मला अनुभव आठवतो मी 85-86च्या आसपास पत्रकारितेमध्ये जेव्हा येत होतो तेव्हा ज्येष्ठ मंडळी खूप हौस, याला बघ त्याला बघ, इकडे जा तिकडे जा. तर माझ्या काही ज्येष्ठांचं बोट धरून मी काही प्रेस कॉन्फरन्सेस पत्रकार परिषदा त्यावेळेला न जायचो की मला हे ऐकायचं किंवा समजून घ्यायचं. तर त्यातली एक पत्रकार परिषद JRDची होती. मला अजूनही त्या दिवस असं तो आठवतो. तेव्हा ते फुल असे सफारी असे घालून घ्यायचे, थोडासा भाग होता. आणि पत्रकार परिषदेचं अधिकृत कामकाज संपल्यानंतर विषय निघाला. आमच्या व्यवसायाचं वैशिष्ट्य काय, आम्ही जन्मताच उद्धट असतो आणि आपल्याला जास्त कळत आणि समोरच्याकडे ते कसं नाहीये ते पहिलं त्याला दाखवून द्यायचं आणि मग तेच त्याच्यावरनं अर्थातच काहीतरी माल मसाला काढायचा. तर मी तर खूपच अगदी कनिष्ठ होतो, नवखाच होतो. माझ्यातली काही ज्येष्ठ अन्य मंडळी होती. त्यांनी JRDंना असं विचारलं, अगदी अनौपचारिक गप्पा होत्या, काय तुम्ही एवढ्या वर्षाचा जुना ग्रुप तुमचा, पण अमुक अमुक बघा तुमच्या मागणं आले आणि गेले पण पुढे, केवढा मोठा आकार झालाय तुमच्या साम्राज्याचा, एवढा तर त्याच्यापेक्षा 4 पट त्यांचा झालेला आहे. आता कुणाचा काय, ज्यांनी त्यांनी गाळलेल्या जागा भराव्या. तर त्याच्यावरती JRDंनी दिलेलं उत्तर आहे ना ते अजूनही माझ्या लक्षात आहे. जमेल तितकं पाळता आलं तर पाळावं असं त्यांचं विधान होतं. त्यांनी असं उत्तर दिलं, सायकल्स आर टेम्पररी, क्लास इज परमनंट. असं रतन टाटा म्हणायचे, वी आर इंडस्ट्रियलिस्ट, वी आर नॉट बिझनेसमॅन. एक्झॅक्टली. मग तो जो म्हणाला होता मुद्दा की गल्ल्यावरती बघितलं नाही हात किती जमला. माझं म्हणजे किती छान आहे ना. मला इतकं बरं वाटतंय की माझ्या यादीतले जे प्रश्न आहेत ना ते असे आपोआप एक येत आहेत आणि त्यामुळे मला आणखीन काय काय सुचत जात आहे. मगाशी मला जे तुम्हाला आणखीन विचारायचं होतं ते हे की रतन टाटा जेव्हा टाटा समूहात आले म्हणजे असा माणूस की ज्याने स्वतःच्याच
मालकीच्या होऊ शकणाऱ्या कंपनीमध्ये हाताच्या बाया गुंडाळून त्याने कोळसा टाकला, स्टील प्लांट मध्ये काम केलं आणि थोडं थोडं तर नाही बरं का, म्हणजे 10 वर्ष. दाखवायला आणि फोटो काढायला नाही, 10 वर्ष ही छोटी गोष्ट नाहीये. स्टील प्लांट मध्ये काम करणं, काय प्रकारची उष्णता असते, काय प्रकारचं वातावरण असतं, याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. तर ते जेव्हा प्रत्यक्ष JRDनी त्यांच्याकडे सगळं सोपवण्याचा निर्णय घेतला, तर त्या दरम्यान ज्यांची सगळ्यांची तुम्ही नावं घेतलीत, मग मोदी असतील किंवा अन्य सगळेच जण, ऋषी मोदी. लगेच दुरुस्त करतो, ऋषी मोदी, नानी पालखीवाला आणि असे सगळे दिग्गज, तर यांना बाजूला करणं आणि एक स्वतःची विशिष्ट ध्येय धोरणं ही जी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी आहेत ती राबवणं, हे किती टफ होतं? अतिशय म्हणजे टफ होतं. कारण नानी पालखीवालांसारखा मनुष्य की तो सांगतो की मी, किंवा अजित केरकर, जे काय ताज हॉटेल जे आज आहे ते अजित केरकरांच्यामुळे आहे. त्यांनी एका हॉटेलपासून जी हॉटेलची चेन जी त्या निर्माण केली ती अजित केरकरांच्यामुळे केली. अतिशय कॅपेबल मनुष्य. नानी पालखीवाला शेवटची काही वर्ष फेड आउट झाल्यासारखे झाले होते. 1996 मध्ये ते आणि मी सुप्रीम कोर्टामध्ये जवळजवळ 2 दिवस जात होतो. पण म्हणजे त्यावेळेला ते जुने नानी पालखीवाला नव्हते. पण त्यांनी विरोधासाठी विरोध म्हणून 1971 साली जेव्हा 50 कोटी रुपये यांनी मागितले होते याच्यासाठी नागपूरच्या मिल रिवाईव्ह करायला, ते रतन टाटांना देऊ नका असा नानी पालखीवालांनी त्यावेळेला आग्रह धरला होता. आणि रतन टाटा ही गोष्ट विसरलेले नव्हते याच्यावरती. तर त्यांनी यांना बाजूला करताना हे चांगल्या प्रकारे म्हणजे एक नवीन सिस्टीम तयार केली, जी रिटायरमेंट रूल्स तयार केले आणि त्याच्यामधून त्यांना बाजूला काढलं. आणि हे जे अनेक जे लोक होते यांच्या विरुद्ध, त्यांच्या कंपन्यांमध्ये त्यांच्या विरुद्ध अनेक त्यांना काही गोष्टी आढळल्या की ज्या रिऑडिट्स करायला लागल्या वगैरे, ज्या टाटा समूहाला शोभेशा नव्हत्या, ते सुद्धा त्यावेळेला रतन टाटांनी केलं की त्यांनी सरकारी खात्यांना कळवलं की आमच्या अशा अशा कंपनीमध्ये असं असं झालेलं आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची तुम्ही चौकशी करू शकता. असं स्वतःहूनच कळवलं. स्वतःहून त्यांनी कळवलं. आणि म्हणजे अशा प्रकारे त्यांनी ह्यांना जे हे होते शिलेदार होते त्यांना बाजूला केलं. आणि त्या लोकांचंही हे झालं की म्हणजे आपण ठराविक वय झाल्यानंतर बाजूला झालं पाहिजे. आणि हे नवीन जी 91 नंतरची जी उदारीकरण झालेलं होतं त्याच्यामध्ये हे लोक किती यशस्वी झाले असते ही एक शंकाच होती. तर त्यामुळे चांगला निर्णय. म्हणजे त्रास न दिलेले फक्त सुमंत मुळगावकर होते. सुमन मुळगावकर आधीच गेले होते, रतन टाटा यायच्या आधीच ते गेले होते. मुळगावकर अतिशय, रतन टाटा आणि मुळगावकर फार जवळचे होते. फक्त ते 90 साली गेले. 91 साली रतन टाटा बॉम्बे हाऊस झाले. तो खूप संघर्ष आहे ना, खूप कटू संघर्ष आहे. त्याला कधी नव्हे ते राजकीय कंगोरे. ऋषी मोदींचं सगळं काम जमशेदपूर आणि बिहार, तेव्हा बिहार अखंड होता, त्यावेळेला लालू प्रसाद यादवांची सुद्धा मदत घेतली होती त्यांनी सत्तेमध्ये, म्हणजे हे पद राहावं यासाठी. त्यांना JRD नंतर आपण व्हावं असं वाटत होतं. आणि तो माणूस खूप कलंदर होता. ऋषी मोदींची कहाणी एक खरं स्वतंत्र पुस्तकाचा विषय, उत्तम म्हणजे कलास्वादक होते. यहुदी मेन्यूहून बरोबर त्यांनी वाजवलेलं होतं. आणि अतिशय म्हणजे स्वभावाला पण असे आचरट होते. 12 अंड्याचं ऑमलेट खायचंय. 16 म्हणजे त्यांना जास्त माहिती, कारण ते खाल्लं. एकदा काय झालं, ते जे टाटा बॉम्बे हाऊस आहे ना, तिथे ती गाडी पार्क करत होते. तर ती त्या ट्रॅफिक पोलला लागली. त्या तो खांब असतो ना पोलिसांनी उभा केलेला, तर पोलीस आला आणि त्याला म्हणाला, अरे काय कळत नाही का तुला, रस्ता काय तेरे बाप काय का? ते म्हणाले हो. ऋषी मोदी होते. ते म्हणाले हो. नाव बघ काय? म्हणाले हो मी मोदी. खरोखरच वडील होते. खरोखरच वडील. आणि दुसरं एक JRD टाटांचं सुद्धा काय होतं की JRD टाटांचं शेवटपर्यंत मत होत नव्हतं. ते ऋषी मोदी, त्यांना बरेच वर्ष त्यांना ऋषी मोदी हे त्यांचे सक्सेसर पाहिजे होते. अनेक वर्ष त्यांना नानी पालखीवाला सक्सेसर पाहिजे होते. हे दोन तर त्यावेळेला त्यांचे निश्चित प्रतिस्पर्धी होते. पण मग रतन टाटांच्या या वैशिष्ट्याबद्दल तुम्ही काय सांगाल की अशा 2 दिग्गजांना बाजूला करताना त्यांनी स्वतः जास्त, म्हणजे आता नावं 2 घेतली म्हणून दरबारी 8 जण दरबारी सेठ दरबारी सुद्धा सेठ सुद्धा. तर त्यांनी स्वतःच्या मनात कधी कटुता नाही ठेवली. साधारणपणे माणसाचा अशा वेळेला एका
एवढ्या उच्च पदावर गेल्यानंतर काही वेळेला माणूस कसा विचार करतो, बघेन मी नंतर, हिशोब करेन. तर अशा प्रकारची कटुता त्यांच्या मनात कधीच नव्हती. नाही, म्हणजे गेलेल्या माणसाबद्दल काही बोलू नाही, नये पण म्हणून मी याच्या प्रश्नाला कटुता उत्तर असणं देतो. आणि कटुता असलेली न दाखवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि ती दुसरी गोष्ट जास्त महत्वाची आहे. हे अमानवी आहे, असणारच नैसर्गिक आहे. पण त्याचा तुमच्या वर्तनामध्ये अडथळा न येऊ देणं आणि तशा पद्धतीनं वागून त्या माणसाचा मोठेपण सुद्धा मान्य करणं. बरोबर. तो संघर्षाचा काळ इतका विचित्र होता. आई आजारी आहे, कॅन्सरसाठी हे अमेरिकेला होते आई बरोबर, म्हणजे रतन टाटा. टाटामध्ये काय होणार माहिती नव्हतं. त्यावेळेला त्यांनी जी नोट केलेली आहे, कसं मोठं, मी ती वाचली ती नंतर त्यांनी तेव्हा, एक 4-6 पानी अशी नोट आहे की टाटानी आता काय काय करायला हवं. तर बसूनच होते नुसते, ते काहीच काम नव्हतं. तर त्याच्यात त्यांनी ऑइल एक्सप्लोरेशन हा घेतलेला आहे, नॅनो टेक्नॉलॉजी घेतलेलं आहे, चिप्स हा, इतके ती विजनवारी होती. पण तरी सुद्धा त्यांना ते पद मिळत नव्हतं किंवा काम मिळत नव्हतं. दिलं कुठलं गेलं तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक, नेल्को नावाची एक छोटीशी कंपनी त्यांच्याकडे दिली गेली. पण तीही त्यांनी प्रॉफिट मध्ये आणली. आणलीच ना. त्यामुळे तो जो काळ आहे ना, आणि त्याच्यात थोडं एक काव्यात्म शेक्सपिरियन ट्रॅजेडी अशी गमतीशीर म्हटलं तर ती आहे. त्यांना कोणीही मदतीला नव्हतं यामध्ये की हे पद मिळणार किंवा नाही. मदत कोणी केली? सायरसच्या वडिलांनी, पालनजी मिस्त्रींनी. पालनजी मिस्त्रींनी मदत केली, कारण सिंगल लार्जेस्ट शेअर होल्डर ते होते. म्हणजे त्यांनी रतन टाटाकडे नेतृत्व द्यायला हवं असं सांगितलं त्यांना. त्यांचं वर्णन फॅन्टम ऑफ द बॉम्बे हाऊस असं करायचं. रतन टाटानी जी पहिली गाडी चालवली ती पालनजी मिस्त्रींची होती, बरं. सायरसच्या वडिलांची. म्हणजे एवढी त्यांची घट्ट मैत्री होती. पालनजी मिस्त्री म्हणजे बॉम्बे हाऊसचे किंग होते. कुणी त्यांना, म्हणजे 18% असून सुद्धा कुणी त्यांना कधी विरोध केला नाही. फक्त एक दुर्दैव झालं की सायरस आणि रतन टाटा संघर्ष चालू होता, तर त्यावेळेला पालनजी मिस्त्री अतिशय आजारी होते. ते जर आजारी नसते तर कदाचित हा संघर्ष झाला नसता. बरं, मगाशी बोलता बोलता एक जो विषय राहून गेला आणि त्याबद्दल जाणून घ्यायचंय, कारण व्यवसायामध्ये यशस्वी होत असताना अडचणी 1-2 नाही तर पाठोपाठ ज्या वेळेला येतात आणि मग राडियांसारखं प्रकरण घडतं आणि मग जेव्हा तो प्रसंग आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचा आहे की आपल्या एखाद्या कलिगवर इतका विश्वास ठेवणं आणि इतका विश्वास ठेवणं की म्हणजे ऑन बिहाफ ऑफ, तसं नाही येते. दूरसंचार कंपन्यातली साठमारी येते, हे अधिकारी अधिक वाढीला सांगू शकते त्या. म्हणूनच मी त्यांना विचारलं की त्याबद्दल सांग. 2010 साली जसं आता गिरीशने सांगितलं, विनोद राय नंतर त्यांनी एका राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांनी एक केलं होतं की 1,76,000 कोटी रुपयांचं देशाला हे मिळाले असते. हे पैसे या सरकारने, म्हणजे राजा म्हणून त्यावेळेला DMKचे टेलिकॉम मिनिस्टर होते. हे राजा पहिल्यांदा आधी याला होते, एन्व्हायरमेंटला होते, त्यामुळे बरेच बिल्डर त्यांचे मित्र होते. आणि त्यांनी 122 जी लायसन्सेस 2008च्या जानेवारीमध्ये दिली ती 2001च्या किमतीमध्ये दिली त्यांनी. आणि त्यामुळे विनोद रायने म्हटलं 1,76,000 कोटी मिळाले असते, ते मिळाले नाही. आणि त्याच्यानंतर प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे केलं. सुप्रीम कोर्टाने CBI एन्क्वायरी त्यांच्या सुपरविजन खाली सुरू केली. त्याच्यामध्ये राजा जे मिनिस्टर होते ते, त्यांची मैत्रीण करुणानिधींची कन्या कनिमोझी, या दोघांनाही अटक झाली. बऱ्याच कंपन्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टर्सना किंवा मालकांना त्यावेळेला अटक केलं गेलं. मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचंय की या सगळ्या दरम्यान तुम्ही अधिक काळ रतन टाटांच्या बरोबर होता, तुम्ही साक्षही दिली होती. तर एवढ्या मोठ्या उद्योगपतीची त्यावेळेची मानसिकता काय होती, ते कशा प्रकाराने या सगळ्या गोष्टींचा विचार करायचे, आणि तुम्ही जेव्हा त्यांच्या वतीने उत्तर दिलं तर त्यावेळेला तुम्हाला स्वतःला काही टेन्शन आलं होतं की आपल्याला त्यांच्याकरता उत्तर द्यायचंय? रतन टाटा सांगायचे की मी फोर्ब्सच्या लिस्टमध्ये नाही, तेव्हा त्यांचा नंबर 411 होता आणि मुकेश अंबानी आणि अडानी पहिल्या 10 मध्ये होते. तर ते सांगायचे माय कॅरेक्टर इज माय वेल्थ. तर त्यामुळे माझ्या कॅरेक्टरवरती जर कुणी काही हल्ला केला तर मी तो कधी सहन करणार नाही. आणि त्यावेळेला काही अशी वृत्तपत्र होती, वृत्तपत्र म्हणण्यापेक्षा काही मॅगझिन्स होती की त्या मॅगझिननी नीरा राडिया ह्या आमच्या टेलिकॉमच्या ऍडवायझर होत्या. मी त्याचा प्रेसिडेंट होतो, मला त्या रिपोर्ट करायच्या. त्यांची सगळी कॉन्ट्रॅक्ट नीराची मी सही केलेली आहे. प्रत्येक आठवड्याला ती मला 2दा फोन करायची, आमची भांडणं व्हायची. आणि त्या 5,800 टेप्स पैकी
बऱ्याचशा भांडणाच्या टेप्स त्याच्यामध्ये आहेत त्या ह्याच्यामध्ये. आणि तर ती हे ज्या वेळेला हे झालं म्हणजे त्याला रतन टाटाना अरेस्ट का नाही, बाकीच्या कंपन्यांचे मॅनेजिंग डायरेक्टरना जर अटक झालेली आहे तर रतन टाटाना पण अरेस्ट करा अशी मागणी काही त्या मॅगझिन्सनी त्यावेळेला केली होती. तर त्यावेळेला ते फार व्यथित व्हायचे. मग त्यावेळेला म्हणायचे आपण इथे डिफेमेशन सूट करू. मग नशिबाने मी त्यावेळेला लिगल हेड ग्रुपचा नव्हतो. ज्यावेळेला लिगल हेड जो ग्रुपचा होता त्याला त्यांची समजूत घालताना फार नाकी नऊ यायचं की आपल्याकडे भारतामध्ये डिफेमेशन सूटला काही अर्थ नसतो. मग नंतर ते सांगायचं मग आपण लंडन मध्ये डिफेमेशन सूट करूया. तर त्यांना आम्ही त्याची किती कॉस्ट येईल ती सांगितली. त्यानंतर ते म्हणले नको, तसं नको याच्यावरती. त्यावेळेला त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये प्रायव्हसी हा मूलभूत हक्क पाहिजे म्हणून 2011ला त्यांनी एक केसही केली होती. त्याचं हिअरिंग पूर्ण कधीही झालं नाही आणि 2017ला तो अधिकार मिळाला पण दुसऱ्या कुठल्या केसमध्ये मिळाला. तर ते फार व्यथित व्हायचं अशा ह्याच्यावरती. आणि त्याच वेळेला ही जी हा जो सीएजीचा म्हणजे विनोद रायांचा जो रिपोर्ट होता हा पब्लिक अकाउंट्स कमिटी समोर गेला. ही 22 खासदारांची समिती असते आणि विरोधी पक्षाचा जो एखादा प्रमुख नेता असतो तो त्याचा अध्यक्ष होता. त्यावेळेला 2011 मध्ये मुरली मनोहर जोशी हे त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या समोर 5 एप्रिल 2011 म्हणजे महाराष्ट्रात तो गुढीपाडव्याचा दिवस होता. त्या दिवशी रतन टाटांना दुपारी 2:30 वाजता त्या ठिकाणी साक्ष देण्यासाठी बोलावलं. त्या दिवशी सकाळीच नीरा राडियाला त्या ठिकाणी बोलावलेलं होतं आणि रतन टाटांना साक्षीला बोलावल्यानंतर त्यांनी पहिली गोष्ट केली असेल की मी आणि आमचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनाथ म्हणून होते, हे दोघे जण माझ्या बरोबर येतील असं त्यांनी पत्र मुरली मनोहर जोशींना लिहिलं. मुरली मनोहर जोशींनी ती परवानगी दिली आणि आम्ही त्यावेळेला बरीच तयारी केली. आणि हा मनुष्य म्हणजे असा की ज्या दिवशी आम्ही 5 एप्रिलला समिती समोर गेलो त्या दिवशी 7:30 वाजता सकाळी ते पॅरिस वरून दिल्लीला ताज मानसिंग मध्ये आले आणि आमची 8:45ला मीटिंग ठरली होती तयारीसाठी. तर हे 8:40लाच त्या रूम मध्ये हजर होते. 7:30ला पॅरिस वरून आलेला मनुष्य 1 तासामध्ये तयार होऊन परत मीटिंगच्या तयारीसाठी आला. आणि त्यांचा बरेच दिवस एका होता की मी प्रेझेंटेशन करणार. तर त्यांना आम्हाला एक पहिलं कन्व्हिन्स करायला लागलं की प्रेझेंटेशन करू नका, कारण प्रेझेंटेशन 8 दिवस आधी त्याच्या हिंदी अनुवाद करून त्याच्या 50 कॉपी द्यायला लागतात समितीला. ती वेळ आपल्याकडे तेवढं नाहीये आणि आपल्याला आयत्या वेळी काही करता येणार नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे प्रेझेंटेशन नको हे त्यांना म्हणजे बरेच दिवस पटत नव्हतं. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आम्ही तिथे गेलो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की नीरा राडियानी सकाळी मला माहिती नाही, मला आठवत नाही अशी उत्तरं दिल्यामुळे 22च्या 22 जण चौताळलेले होते. आम्हाला 1.5 तास त्यावेळेला वेळ दिलेला होता आणि आम्ही बाहेर पडलो 3.5 तासांनी त्या कमिटी रूम मधून. यशवंत सिन्हा होते, आपले आनंद अडसूळ होते, त्याच्यानंतर अनेक ह्याच्यातले DMKचे होते, काँग्रेसचे त्या ठिकाणी हे होते खासदार होते. आणि मुरली मनोहर जोशींना सुरुवातीलाच टाटाने सांगितलं की माझं टेलिकॉमचं नॉलेज एखाद्या पायलट सारखं आहे. 30,000 फुटांवरून मला टेलिकॉम माहिती आहे. माधव हा ऑन द ग्राउंड आहे, श्रीनाथ पण त्यांना ऑन ग्राउंड माहिती आहे, फक्त ते 2 महिन्यापूर्वी ह्या कंपनीत MD म्हणून आलाय त्याला. तर त्या माधवने उत्तरं दिली तर तुमची काही हरकत आहे का. तर मुरली मनोहर जोशींनी सांगितलं जोशी जोशी आहे तो मुझे कोई आपत्ती नाही. फक्त त्यांनी एक बरं झालं. आणि त्यांनी रतन टाटांना मात्र वॉर्निंग दिली की ही उत्तरं आमच्या मिनिट्स मध्ये इतिवृत्तामध्ये रतन टाटा यांनी दिलेली उत्तरं असं त्यांची नोंद होईल, तुम्ही परत एकदा विचार करा. तर रतन टाटांनी सांगितलं आय डोंट हॅव टू थिंक अबाउट इट, येस ही विल रिप्लाय ऑन माय बिहाफ. आणि नंतर आम्ही जवळजवळ आणि एक त्याच्यात मजा काय झाली होती, या कमिटी समोर जाताना रतन टाटांची बरीच आम्ही तयारी करून घेतली होती. त्यांना आम्ही सांगितलं होतं की उत्तरं ते देणार म्हणून की प्रत्येक उत्तर 3 मिनिटापेक्षा जास्त द्यायचं नाही, कारण सप्लिमेंटरी विचारायला त्या खासदाराला प्रश्न वेळ मिळणार नाही. 22 जणांची हे प्रत्येक प्रश्न तर सप्लिमेंटरी विचारायला नाही 3 मिनिटाचं उत्तर द्यायचं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर यशवंत सिन्हानी मला सांगितलं यू आर फ्रॉम टाटा ग्रुप, आम्हाला प्रायव्हेटायझेशनची भारतातल्या जी काय हिस्ट्री आहे ही खरोखर फॅक्च्युअल आम्हाला ऐकायची. ती म्हणजे तुमचा टाटाचा व्ह्यू नको किंवा दुसरी जी GSM लॉबी होती त्यांचा व्ह्यू नको, तर आम्हाला फॅक्च्युअल हिस्ट्री ऐकायची. आणि पुढची 29 मिनिटं मी ह्या प्रश्नाचं उत्तर देत होतो. रतन टाटाने ज्या वेळेला बाहेर आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं यू आर माय गुरु,
बट यू ब्रोक द रूल, युअर रिप्लाय वॉज 29 मिनिट्स. फक्त पुढचं वाक्य होतं, बट यू किल 10 क्वेश्चन्स ऑल्सो. आणि ती अशी जी ही झाली आणि बाहेर आल्यानंतर मुरली मनोहर जोशींनी सुद्धा प्रेसला सांगितलं, मिस्टर टाटा वॉज व्हेरी डायरेक्ट आणि त्यांनी आम्हाला ऑफर दिले तर कुठल्या प्रश्नांची उत्तर, प्रश्न राहिलेले असतील आम्हाला लेखी पाठवा, 3 दिवसात आम्ही त्याचं उत्तर देऊ. याच्यातनं एक आपल्या सहकार्यावर जबरदस्त विश्वास आणि दुसरं तुम्ही जे मध्ये मध्ये छोटी छोटी वाक्य सांगितली ते प्रचंड ह्युमरस होते. ह्युमरस होते असं जास्त दाखवायचं नाही. अतिशय संकोची आणि लाजाळू मनुष्य होता, कारण लहानपणापासून त्यांना पब्लिक स्पीकिंग आणि गणिताची भीती होती. तर त्यामुळे ते कुठल्याही अवॉर्ड फंक्शनला जायचे नाही. एकच सेकंद थांबवतो. गणिताची भीती असेल काही चिंता करू नका. बोला. आणि तर त्यांना पब्लिक स्पीकिंगची म्हणजे भीती वाटायची. त्यामुळे ते कधी कुठल्या अवॉर्ड फंक्शन्सना वगैरे किंवा इंडस्ट्री असोसिएशन वगैरे असे कुठे ते बाहेर सोशल ह्याच्यामध्ये ते कधी नसायचे रतन टाटा, कारण पब्लिक स्पीकिंग ते अवॉइड करायचे. आणि कुठल्याही पार्टीजला मनुष्य कधी जायचा नाही. म्हणजे आमचे काही काही जॉईंट व्हेंचरचे इंटरनॅशनल अध्यक्ष जरी आले, त्यांना रतन टाटाने दिलेली डिनर असेल तर त्या डिनरला हे 10 मिनिटं यायचे फॉर्मल भागापुरते, नंतर निघून जायचे. त्या लोकांनाही कधी ते त्याच्याबद्दल वाईट वाटलं नाही. आणि अतिशय विश्वास त्यांचा मिळाला. ह्या 2G प्रकरणामध्ये त्यांनी मला जो स्कोप दिला, त्यांनी मी आणि आणखीन 2 आमच्या ग्रुपमधले आम्ही भारतातल्या सर्व एडिटर्सना त्यावेळेला भेटलो की नीरा राडियांच्यामुळे आमच्या कीर्तीला काय धक्का पोहोचलाय. म्हणजे आम्ही त्यावेळेला प्रणव रॉय, त्यानंतर शेखर गुप्ता किंवा इकडे मुरली राम, या सर्वांना, संजय बारू वगैरे या सर्वांना आम्ही भेटून त्यांना विचारलं की ह्याच्यामुळे आमची जी रिप्युटेशन आहे त्याला काय काय झालं. आणि त्याच वेळेला त्यांनी मला भारतभर पाठवलं, सर्व व्हाईस प्रेसिडेंटच्या समोर 2G प्रकरण काय हे तू एक्सप्लेन कर आणि नंतर त्यांची प्रश्नोत्तरांना उत्तर दे. कुबेर सर, तुम्ही ज्या ज्या वेळेला पुस्तकाच्या व्यतिरिक्तही भेटला, जे मला त्यांच्याबद्दलचे खूप मी किस्से वाचलेत, गेल्या काही काळात ऐकलेत, आणि मला असं वाटतं की तुम्ही खूप उल्लेख केलात की संध्याकाळ झाली की एकदा गल्ल्यात काय जमा झालंय असा विचार टाटा कधी करायचा नाही किंवा टाटा ग्रुप कधी करत नाही. पण माणूस हाच कायम सेंटर राहिला टाटांच्या करता. म्हणजे माझ्याकडे एक उदाहरण आहे, मी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मी बघून अशा करता सांगतो की नाव किंवा संदर्भ चुकायला नको. 2004 सालातली घटना आहे, कदाचित जोशी सरांना माहित असेल. टाटा मोटर्सचे MD प्रकाश तेलंग यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं की तातडीनं मुंबईला जायला लागेल. तर रस्ते, वेळ, असलेला हातातला वेळ अशा सगळ्याचा विचार करता असं झालं की एअर ॲम्ब्युलन्स आणायची. पण एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नव्हती. हे जेव्हा टाटांना कळलं तेव्हा म्हणाले, अरे माझ्याकडे पायलटचा परवाना आहे, मी घेऊन जातो, मी विमान चालवतो आणि मी घेऊन जातो. तर आपल्यातल्या म्हणजे पुढे एअर ॲम्ब्युलन्स मिळाली, त्याची व्यवस्था झाली, तब्येतही त्यांची नंतर उत्तम झाली, नंतर बराच काळ ते टाटा बरोबर होते. पण कुबेर सर, असा त्याच्यानंतर म्हणजे आता आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवानं टाटा आपल्याला सोडून गेल्यानंतर पुण्यातल्या आम्ही 1-2 घरांच्या इथेही जाऊन लोकांचे इंटरव्ह्यू केले की ज्यांच्या घरी टाटा सहज म्हणून भेटायला गेले होते. आपला जुना कर्मचारी आहे, सहकारी आहे, सहज म्हणून भेटायला गेले टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा. तर हे माणूस सेंट्रिक कायम विचार करणं, याबद्दल त्यांनी काही सांगितलं होतं किंवा हे त्याच्यात कुठून आलं, तुम्हाला काय वाटतं? त्या छान जे संस्कार आहेत ना, त्याचा तो भाग आहे. त्या समोरच्याचं मत ऐकणं, त्याला संधी देणं किंवा मध्ये न तोडता त्याला ऐकणं, बोलणं, त्याचं हे जे सगळं आहे ना, त्यांच्या तो एकंदर संस्कृतीचाच भाग आहे. आता तू ते विचारत होतास ना टाटा टेली संदर्भात आणि 2G संदर्भात असाच प्रकार भ्रष्टाचाराच्या आरोपाचा नसेल. टाटांचा मोबाईल कधी वाजायचा नाही म्हणजे, आणि मला त्याच्यानंतर एक खात्री पडलेली, ज्यांचे मोबाईल वाजत नाही तेच टाटा होऊ शकतात. तर
एअर इंडिया जेव्हा घेतली गेली, एअर इंडिया जेव्हा घेतली, जगजीवनराम मंत्री होते आणि एका अंडर सेक्रेटरीला एअर इंडियाच्या जेआरडीच्या जागी बसवलं गेलं आणि अशीच चौकशी लावायचा सरकारचा प्रयत्न होता. पण हा जो मुद्दा आहे ना, तो म्हणतोस ते माणूस केंद्रीय असणं, हे मला असं वाटतं की माणूस केंद्री हे असं काही नाहीये. ते एक तो पुढचा विचार, त्या संस्कृतीचा आपण भाग आहोत, त्याच्या प्रगतीचा विचार हा त्याचा संबंध आहे. एका माणसासाठी काही करावं किंवा तो माणूस म्हणतो, तर मला असं वाटतं अशा पद्धतीने त्यांनी कधी केलं नाही. हे इतकं असं आहे ना की ओरिसा मधल्या एका प्रकल्पाची जेव्हा बांधणीची सुरुवात होत होती तेव्हा कोणी सांगितलं तिथे स्थलांतरित पक्षी येतात. आता इथे आपण बघतो मँग्रोव्ह ते काय फरक पडतो, त्याच्यावरती कारखाने उभे राहतात. पण त्यांनी स्थलांतरित पक्षी येतात म्हणून त्यांच्यासाठी कारखाना बदलला, जागा बदलली. आता हे जे माणसातच नाहीये ना, हे मी ज्या आणि त्याच्या बरोबर विरुद्ध टाटा नॅनो इकडे होऊ नये म्हणून लोकांनी आग पेटवली सगळीकडे. म्हणजे त्याच्या राजकारणातल्या विषयात जायला नको, पण मला सहज पटकन आठवलं म्हणून मी सांगितलं की पक्षांच्या करता एखादा माणूस एवढा विचार करतो. जसं त्यांनी तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं असेल या सगळ्या टेलिकास्टच्या दरम्यान की एक कुत्रा खास भेटण्याकरता शेवटच्या काही मिनिटं आणण्यात आला होता गोवा, त्याचं नाव. ते जेव्हा बॉम्बे हाऊसचं रिनोव्हेशन होणार होतं तेव्हा चंद्रशेखर हा त्यांच्या तोंडातच ऐकलेला किस्सा आहे. हे सगळं पाडापाडी करून टाकायचे, ते सगळे तुमची केबिन्स नवी करायचं वगैरे वगैरे, असा तो सगळा भाग होता. तर त्याच्यात त्यांना रतन टाटांना बाकी कशात रस नव्हता. इथल्या कुत्र्यांचं काय होणार आपण जर गेलो. कुत्र्यांसाठी तिथे एक एअर कंडिशन रूम आहे, दरवाजा आहे, तो कुत्रा ढकलू शकेल एवढाच जोर त्या दरवाजाला लागतो. मस्त बेड बीड आहे तसे छान, असं म्हणजे ते पण काम करायला आपल्याला कधीतरी हरकत नाही, असं इतकं छान आहे ते. माणूस म्हणून आहे, तर मला त्यांचा फार चांगला अनुभव आला. आणि मुख्य म्हणजे ते वैमानिक असलेल्या विमानामधून मी बरेच वेळेला प्रवास केला की ते त्यावेळेला त्यांचं खाजगी विमान असायचं फाल्कन 2000, आणि ते त्यावेळेला त्यांना पायलट असल्यामुळे वर्षामध्ये काही ठराविक तास फ्लाइंग करायला चालवणं बंधनकारक होतं. तर त्यामुळे ज्या वेळेला एक 3-4 लोकांचं ते विमान असायचं, म्हणजे मागच्या बाजूला 3 लोक बसू शकायचे. तर सुरुवातीला ते आमच्या बरोबर असायचे, पण टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेला ते को पायलट म्हणून त्यावेळेला जायचे. म्हणजे मी असं सांगू शकतो की रतन टाटा पायलट असलेल्या विमानातून मी प्रवास केला याच्यावरती. आणि दुसरं म्हणजे एक 2011 ज्या वेळेला आम्ही पब्लिक अकाउंट समितीची तयारी करत होतो, तर त्यावेळेला मला एक थोडासा मेडिकल प्रॉब्लेम, एक थोडी स्केअर निर्माण झाली होती, बायोप्सी वगैरे करायला लागली होती. तर प्रत्येक वेळेला भेटल्यानंतर पहिला प्रश्न ते विचारायचे, तुझी तब्येत कशी आहे, जर बरं वाटत नसेल तर आपण नंतर भेटूया याच्यावरती. म्हणजे अतिशय, आणि डोंबिवली त्यांना हे नाव लक्षात नाही राहायचं, पण मी लांब राहतो, मला जायला 2 तास लागतात हे त्यांना माहिती असायचं याच्यावर. पण मग हे जे आहे ना, म्हणजे तुम्ही सांगितलं हे रक्तातच असायला लागतं. आणि ते म्हणजे माझी पुढची उत्सुकतेचा विषय असा आहे की पूर्वी मी जेव्हा पाचपाकडीत राहतो सरांच्या घराच्या जवळ, त्यावेळेला आमच्या शेजारी एक होते, ते टाटामध्ये काम करायचे. आपल्या माहिती करता टाटा जे वेगवेगळे प्रकाशन करतं ना, तर त्याच्यातलं एक प्रकाशन हे फारच दुर्लक्षित आहे. ते कदाचित आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्याचं काय कारण आहे ते आपण या मान्यवरांकडनं विचारून घेऊ. ते सेन्सस जे करतात, तर ते खूप बारकाईनं सेन्सस वेगवेगळे आहेत. त्याची एक पुस्तिका दर 1-2 वर्षाने प्रकाशित होते की टीव्ही संच आता बंद झाले. DR पेंटसे होते तोपर्यंत. पण अतिशय म्हणजे ती एक पुस्तिका तुम्ही वाचलीत ना की भारतातल्या सर्व क्षेत्रातल्या सर्व याचं गणित तुम्हाला त्या एका पुस्तिकेत बघायला मिळालं. ते उद्योग खूप केले, त्याचा थेट धंद्याशी व्यवसायाशी काही संबंध नसेल. ही जी व्यापकता आहे ना, व्यामिश्रता किंवा समाजाला उपयुक्त असेल, म्हणजे जेव्हा आपल्या खरगपूरच्या IIT मधला मुलगा, तो मुळात इलेक्ट्रिकल इंजिनियर, तो त्यांच्याकडे आला. आता तो का आला काय ते सगळे योगायोग माहिती नाही. जेआरडीने म्हणाला अमुक अमुक मी करू शकतो, तमुक तमुक करू शकतो, त्यांनी त्याला तिथे ठेवलं. आणि नंतर तो मुलगा त्यांना म्हणाला, आता आपल्यापैकी अनेक जणांचा मुंबईशी संबंध असेल, की मी असं तंत्रज्ञान विकसित करू शकतो की ज्याच्यामुळे मुंबईची भीत जाणार नाही. आणि ते अंमलात आणलं गेलं. आता आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की मुंबईची भीत जात नाही, एखाद दुसरा सन्माननीय अपवाद असेल असा, पण मुंबईत लाईट गेले, लोड शेडिंग आहे, असं कधी होत नाही. तर ती जी
टेक्नॉलॉजी आहे. आता त्याचा टाटा उद्योगाशी काही संबंध नव्हता ना, पण ती तो करणारा तरुण होता, त्याचं नाव दुसऱ्याच कंपनीशी जोडलं गेलं आहे. हा इलेक्ट्रिकल इंजिनियर. तर तरुणाचं नाव फकीरचंद कोहली, FC कोहली, ज्याने TCS फॉर्म केली. आता हे इतक्या गमती आहेत ना, की जेव्हा ते एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत ना, मग त्याला आपला हिशोब तपासणीच आपली पगाराची आपल्या आतमध्येच असायला हवी म्हणून ते काम सुरू झालं. मग लक्षात आलं की कम्प्युटर वापरला तर ते बाहेरची कामं पण करता येतील. कम्प्युटर कुठे भारतामध्ये, मग तो आयात करायचं ठरलं. आलेला कम्प्युटर कस्टमनी सोडलाच नाही, कारण त्यांनी तो यंत्र म्हणून मागवला होता. तर कस्टमच्या अधिकाऱ्याने विचारलं, हे यंत्र कुठे आहे? फिरणारं चाकच नाही याच्यामध्ये. भारतामध्ये IBMच्या कम्प्युटरला परवानगी नाकारली गेली. जॉर्ज फर्नांडिस. नंतर 300% कर भरून तो कम्प्युटर आला आणि त्याच्यातनं आज टाटाची जी फ्लॅगशिप कंपनी म्हणून जी ओळखली जाते TCS जन्माला आली, गच्चीवरती जन्माला आली. आता हे जे सगळे उद्योग आहेत ना, मला याचं खूप मोठेपण वाटतं. म्हणजे माझा एक नातेवाईक मित्र, म्हणजे माझा नाही, त्यांचा सांगतो मी, तो दुसऱ्या महायुद्धामुळे परत लंडनला जाऊ शकला नाही. तो घरामध्ये बसलेला आहे. त्याचा कंटाळलेला चेहरा पाहून JRDना प्रश्न पडतो की तुला एवढं काय तिकडे जायचंय, काय एवढी हाऊस का आहे अशी? तुम्हाला नाही, माझं तिथे ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये संशोधनाचं काम आणलंय, दुसरं महायुद्ध आहे, विमानाची बंदी आहे, मी जाऊ शकत नाही. मग हे त्याला म्हणाले, मग ते काम इथे सुरू कर. ती लॅब तिथे तुला जी नाही मिळाली, इथे तू लॅब सुरू कर, मी तुला पैसे देतो, जागा देतो. त्यांनी त्या केनेलवर्थ नेपियनसीच्या रोडवरची एक फ्लॅट त्याला दिला आणि तिथे TIFR जन्माला आली आणि तो पोरगा म्हणजे होमी भाभा. आता ही जी गंमत आहे ना, ही कायम आहे. म्हणजे हे JRDच्या बाबतीत झालं, जमशेदजी टाटांच्या बाबतीत झालं आणि नंतर रतन टाटांच्या बाबतीत झालं. अमेरिका दौऱ्यामध्ये त्यांना जेव्हा लक्षात आलं की एका भारतीय गणिती तिथे मोठ्या कंपनीमध्ये होता, बेल लॅब्स मध्ये, त्याची पत्नी आजारी होती आणि हा गणिती आपल्याकडे इथे असायला हवं. तेव्हा त्यांनी त्याला जेव्हा विचारलं की तू आमच्याकडे येऊन काम कर, तर त्यांनी सांगितलं की त्याला पण काम कुठे करू, अशी प्रयोगशाळाच नाहीये आपल्याकडे. मग हे म्हणाले, मी स्थापन करतो प्रयोगशाळा. मग त्यांनी ती प्रयोगशाळा स्थापन केली. त्याच्यातनं सुपर कम्प्युटरचा प्रोजेक्ट जन्माला आला आणि त्या गणितीने नंतर भारतात येऊन, म्हणजे पुण्याजवळ येऊन, हिंजवडीला येऊन ते काम सुरू केलं, नरेंद्र करमरकर. आता ही जी ह्याची काही गरज नव्हती ना. म्हणजे विवेकानंद आणि जमशेदजी टाटा जपानहून अमेरिकेला जात आहेत. आता या कल्पनेनेच मला अंगावर मोहरून जायला वाटतं. 20-21 दिवस एकत्र प्रवास सुरू आहे. आता तुम्ही कल्पना करा, आपण बोटीवरती आहोत, विवेकानंद आहेत, जमशेदजी टाटा आहेत आणि यांच्या गप्पा ऐकणं काय बहार असेल ती, जबरदस्त. खरंच त्या गप्पांमध्ये विषय निघाला आणि तो नंतरच्या पत्रव्यवहारामध्ये आहे तो मुद्दा की अमेरिकेमध्ये जाताय तर ते विवेकानंद असं म्हणाला की तिथे MIT आहे, हार्वर्ड आहे, आपल्याकडे कुठे असं, आपणही असं काहीतरी भारतामध्ये असायला हवं. ते म्हणाले, हो बरोबर आहे, करूया आपण, मी काढतो संस्था. आता संस्था काढायला लॉर्ड कर्झन तेव्हा भारतावरती राज्य लॉर्ड कर्झन, म्हणजे कर्झन, आपण एक किती इतिहास हा एवढा जुना शाळेतला आहे हा सगळा. तर त्यांनी काय परवानगी देत नव्हता तो अशी काही संस्था करायला, पैसे उभे करायला नाही परवानगी, याला नाही परवानगी. पण या बहादराने स्वतःच्या 17 जमिनी विकल्या मुंबईमध्ये, 17 प्रॉपर्टीज विकल्या आणि ती संस्था स्थापन केली. तिचं नाव आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, बँगलोर. काही गरज नव्हती ना, माझा धंदा बराच चाललाय, मला सायन्स संस्था काढायची गरज नाही ना, TIFR काढायची मला गरज नाही ना. भारतामध्ये आजाराची साथ आलेली आहे, मी परदेशातनं रशियामधनं तज्ज्ञ बोलवतो आणि सगळ्यांच्या देखत लची टोचून घेतो, काही गरज नाही ना. त्या तज्ज्ञाला सांगितलं तू इथेच राहा, तुला संस्था काढून देतो. ते हाफकिन, ते तज्ज्ञाचं नाव हाफकिन, ते हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबईचं त्यांचं झालेलं आहे. ही जी गंमत आहे ना ही समाजाची, ती महत्वाची वाटते. तसंच त्याच्याबद्दल जमशेदजी टाटांबद्दल एक ह्याचं आहे की त्याने जी एंडोमेंट स्थापन केली त्याच्यामध्ये जयंत नारळीकर आणि त्यांचे वडील हे दोघेही स्कॉलर होते. त्यानंतर इंग्लंडचे 1945 जे ॲटली पंतप्रधान झाले, ज्यांनी भारताला स्वातंत्र्य दिलं, ते टाटा स्कॉलर होते. नारायणन आपले जे राष्ट्रपती होते ते टाटा स्कॉलर. तर म्हणजे हे जमशेदजी टाटाने जी काय 1889 साली जी सुरू केली
त्याच्यामधून अनेक लोकांना त्यांनी त्याच्यामधून हे मिळत. महाराष्ट्रातल्या पहिल्या ज्या मला वाटतं केरकर या ज्या कोल्हापूर संस्थानच्या त्या ह्या होत्या, त्याही त्यांच्याच, म्हणजे महाराष्ट्रातली पहिली स्त्री जी शिकून आली मेडिकलचं, ती सुद्धा टाटा स्कॉलरच होती. एक अलीकडचं उदाहरण की डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना सुद्धा टाटांनीच स्कॉलरशिप दिली होती. त्यांचं पुढे अनेक खूप वेळेला टाटांनी त्यांना म्हणजे आज सकाळीच योगायोगाने त्यांच्याशी माशेलकरांशी बोललो मी. आणि त्यांनी स्वतःच सांगितलंय एका स्टेजवर रतन टाटांना आणि त्यांना एकत्रित मला वाटतं पुरस्कार माशेलकर मिळाला. बऱ्याच बोर्डावरती पण होते, टाटा हा. मोटर्स वगैरे बोर्डावरती पण होते. म्हणजे हा मला खूप मोहक मुद्दा वाटतो की पंडित नेहरू आणि महात्मा गांधी स्वातंत्र्य युद्ध, स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे आणि मग त्यांना प्रश्न पडतो की देशामध्ये आपण ते स्वतंत्र होईल आज ना उद्या, मग देशामध्ये इंजिनियर्स कुठे असणार आहे. मग ते JRD पत्र लिहितात, मग JRD त्यांना उत्तर देतात, बरोबर मुद्दा आहे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तू करणार कुठे, चांगले टेक्निशियनच नाहीत, अभियंतेच नाहीत, मग ते तयार करावं असं वाटणं. हे म्हणजे माझा एकट्याचा विकास नाहीये ना, म्हणून तो जो वारंवार माझ्याकडून तो मुद्दा येतो ना, उपभोग शून्य स्वामी, हा सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस काढलं नसतं तरी काही त्यांचं बिघडलं नसतं, आपलं खूप बिघडलं असतं. ज्यावेळेला 1920 साली जेव्हा टिळक हयात असतानाची सुरुवातीच्या काळातली गोष्ट, ते स्वातंत्र्यासाठी परदेशी मालावर बहिष्कार घाला वगैरे हा सगळा प्रकार सुरू होता. 1920 साली मुंबईमध्ये जेव्हा यांनी टाटा, त्यांचा मुलगा म्हणजे जमशेदजींचा मुलगा दोराम, ते जेव्हा टाटा स्टीलचं नेतृत्व करत होते, तेव्हा पैशाची अडचण निर्माण झाली. तेव्हा त्यांनी ठरवलं समभाग विकायचे, शेअर काढायचे. त्यावेळेला रविवार वगैरे असून सुद्धा पहाटे 6 वाजल्यापासून म्हणजे लोकांच्या रांगा लागल्या टाटा कंपनीचे शेअर्स विकत घेण्यासाठी. असे किलोमीटरभर रांग आहे. ते जे ती कंपनी आहे किंवा नाही त्याचं लोकांना काहीच कळत नव्हतं. तेव्हाची ही गोष्ट आहे. मला असं वाटतं की हे याचं महत्व आपल्या देशामध्ये फार आहे. एकंदर माझाच विकास असं नाही, समुदायाचा, परिसराचा आणि सगळ्या असमंताचाच विकास. त्याचं इन्व्हेस्टमेंट म्हणून हे आलं की त्यावेळेला जर एखाद्या संस्थानिकांनी ह्यांच्या जर कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ते सरकारचा रोष ओढवेल, म्हणून सयाजीराव गायकवाडांनी बँक ऑफ बरोडाची स्थापना केली आणि बँक ऑफ बरोडानी यांच्या प्लांटमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. ते कसं म्हणजे खरंच म्हणजे मला असं वाटतं ना की जे सांगितलं जायला हवं ना ते अजूनही पूर्णपणे आणि व्यापक पद्धतीने सांगितलं गेलं नाहीये. इथे बसलेल्या प्रत्येकाने शालेय वयामध्ये सिंधू संस्कृतीचा उगम आणि मोहनजोदडो, हडप्पा हे वाचलेलं असणार. त्याच्या उत्खननाचा खर्च टाटाने दिलेला आहे ना. सर रतन टाटा, सर रतन टाटा ते होते. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमला आपण गेलेलो असतो, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम त्यांनी काढलेलं आहे. इथे बसलेल्या प्रत्येकाला भारत सेवक समाज माहिती आहे, गोपाळकृष्ण गोखले यांचा. भारत सेवक समाजाचे फंडिंग सर रतन टाटांनी केलेलं आहे. महात्मा गांधीचा साऊथ आफ्रिकेमधला लढा सगळ्यांना माहिती आहे. महात्मा गांधी जगत कसे होते, त्यांच्या सुरुवातीला आंदोलनाला टाटांनी पैसा दिलेला आहे. ही जी व्यापकत्व आहे ना, म्हणजे त्याचं खरंच छान सोप्या शब्दात आपण जे काही बोललो त्याचं वर्णन पु ल देशपांडेंनी करून ठेवलेलं आहे. भारतीय संस्कृतीचं वर्णन करायचं झालं तर एका वाक्यात करता येईल असं ते म्हणाले, खालती बाटा आणि वरती टाटा. मला याच्यात 2-3 गोष्टी अशा जोडायच्या आहेत. म्हणजे तुम्ही अनेक संस्थांची नावं घेतली, माझ्या याच्यातल्या एका संस्थेशी अगदी छोटासा मुंगी एवढा संबंध आहे, ते म्हणजे कॅन्सर हॉस्पिटल टाटा. तर आपले आई वडील कॅन्सरनं पीडित आहेत, त्याच्याकरता काय आपल्याला करता येईल, तर परदेशात जाऊन उपचार वगैरे आपण जे काही आपल्याला आपल्या मुलाला लागलं काय तर आपल्याला जे काही करता येईल ते आपण करतो. पण त्यांनी एक नाही तर आता माझं थोडंसं चुकत असेल तर सरांनी दुरुस्त करावं, पण देशात आता जवळपास प्रत्येक राज्यात नाही तर इथून पुढे टाटा समूहाचा प्लॅन असा आहे की प्रत्येक जिल्ह्यात एक कॅन्सर हॉस्पिटल असावं, कारण ती 10 वर्षानंतरची आवश्यकता आहे. त्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आजच्या घडीला बाळ ज्याला म्हणता येईल अशा कॅटेगरीतल्या मुलांवर जर का उपचार करायचे असतील, तो बरा होण्यासारखा किंवा अशा याच्यात असेल, भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात नाही हो, त्याच्यावर आजही विनामूल्य उपचार केले जातात. ऑन्कॉलॉजी ऑन्कॉलॉजीचे आणखी एक कॅन्सर हॉस्पिटल बद्दल एक
सांगायचं झालं तर हे कॅन्सर हॉस्पिटलचा सुद्धा जो हा आहे जन्म आहे तोही असाच नवरोजी सकलातवाला आणि तिकडले स्लोन्स इन्स्टिट्यूटचे जे डॉक्टर ते त्यांच्या बोटीवरच्या संभाषणातून ही कल्पना निर्माण झाली आणि नंतर JRDने 1957 साली निर्णय घेतला की टाटा समूहाचा जो पैसा आहे हा भारतातल्या सर्व लोकांच्या उपचारासाठी पुरेसा पडणार नाही म्हणून त्यांनी नेहरूंना विनंती केली की तुम्ही ही सरकारने ही संस्था चालवायला घ्या आणि त्याने नंतर मग आरोग्य विभागाने हेल्थ डिपार्टमेंटनी ती संस्था घेतली पण त्यांना काही त्याचं महत्व समजलं नाही मग नंतर ह्यांनी होमी भाभांना सांगितलं की अमेरिकेमध्ये 4 कॅन्सर हॉस्पिटल ही ॲटॉमिक एनर्जी सेक्शन हे चालवलं जातं तर नेहरूंना तुम्ही विनंती करा की ॲटॉमिक एनर्जीनी ही कॅन्सर हॉस्पिटल घेऊ दे आणि 57 सालापासून ॲटॉमिक एनर्जी हे हॉस्पिटल चालवते टाटांचं नाव सरकारने काढलं नाही बाकी टाटांचा या हॉस्पिटलशी काही संबंध नाही नशिबाने सरकारने त्याचं नाव काढलं नाही. त्या वेळेला उभं राहणं म्हणणं की हो हे केलं पाहिजे मी हे करतो नाही, पण त्याच्याकरता त्याच्यात लागेल कसं आहे ती ते, मदत म्हणजे करतो. हा 57 सालाचा विचार झाला त्याच्या आधी दोराबजींच्या पत्नीला कर्करोग झाला होता तिना भारतात उपचारच नाही आता आपल्या पत्नीचं जे काय झालं त्याच्यात गेल्या त्यानंतर नंतर ज्याचं होऊ नये आणखी कोणाला असा आजार झाला तर उपचार असावे म्हणून मग ते काढलं गेलेलं आहे पण हे जे आहे हे अद्भुत आहे खरं. आणि म्हणजे केवळ परळ नाही आता ठाण्यातही एक होत आहे फार वेळ आहे अजून पण खारघरला सुद्धा एक ब्रांच टाटा कॅन्सर हॉस्पिटलची सुरू झाली अत्यंत सुंदर म्हणजे सुंदर म्हणावं अशा प्रकारची त्याची रचना आणि व्यवस्था आहे मी खरंच जाऊन बघावं किंवा तिथे करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत तर त्याही आपण योगदान देऊ आसाममध्ये शकतो आता 17 झाले आसाममध्ये 17 हो इकडे करतात आणि कलकत्त्याला पण आहे. म्हणजे आसाम सरकारनं पण त्यांना जसं महाराष्ट्र भूषण त्यांना देण्यात आला तसा आसाम सरकारचा सुद्धा सर्वोच्च पुरस्कार त्यांना देण्यात आला आणि मी मगाशी असंच वाचत होतो आणि माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला एखाद्या विद्यापीठाची एखादी पदवी मिळाली की आपल्याला किती आनंद होतो पण टाटांचं जे काम होतं आणि केवळ भारतातलं नाही जागतिक स्तरावरचं जे काम होतं जवळपास जगातल्या 2 डझनपेक्षा जास्त विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट दिली आणि त्याच्यात जिथे ते शिकले होते त्या हार्वर्ड बिझनेस स्कूलला त्यांनी $50 मिलियन देणगी म्हणून दिली 5 कोटी आणि मी त्या मागच्या 4 दिवसात असंच काही काही शोधत होतो वाचत होतो आणि कुबेर सर माझ्या असं लक्षात आलं की वेगवेगळे म्हणजे परत गणित हा माझ्या काही आवडीचा विषय नाही पण मी गणित नेटानं केलं थोडं आणि माझ्या असं लक्षात आलं की 8,29,734 कोटी रुपये आतापर्यंत JRD टाटांपासून रतन टाटांपर्यंत आतापर्यंत टाटा समूहानं दान केलेले आहेत देशाच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या हे जेव्हा CSR ही कल्पना पण जन्माला आली जेव्हा CSR नव्हतं त्यावेळेची गोष्ट त्याच्या आधीपासूनची ही गोष्ट आहे आणि आता सुद्धा शेवटपर्यंत रतन टाटांच्या उत्पन्नातला 65% वाटा वेगवेगळ्या धर्मार्थ कामासाठी गेलेला आहे म्हणूनच तो उपभोग शून्य स्वामी हा मुद्दा तिथे येतो कारण ही संपत्ती निर्मिती गेल्यानंतर परत ज्यांच्यामुळे झाली त्यांच्यापर्यंत ती जायला पाहिजे ना परत हा मुद्दा आणि ते मला याचं म्हणजे तुम्ही जो उल्लेख केला ना तो अतिशय महत्वाचा की भारतीयांना म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं ना की ही बातमी सुद्धा खरं म्हणजे छापायची वेळ आली नंतर ती लाज वाटायला हवी की देशातल्या पहिल्या 3 उद्योगपती जगातल्या 3 भारतीय ह्याचं कौतुक का वाटावं हे मोठं ना हे महत्वाचं नाहीये केलंय काय नंतर त्या समाजासाठी केलंय काय हे महत्वाचं आहे ना की काय म्हणजे पहिले तुम्ही आहात आणि मग आता यांनी याला मागे टाकलं त्यांनी याला मागे टाकलं पण देश आहे तिथे राहत असेल तर कोणी कोणाला मागे टाकल्याने काय फरक पडतो आणि असं ऐकलं होतं टाटा ग्रुप किती मोठा आहे की 6 फेब्रुवारी 2024 ला टाटा समूहामधल्या फक्त 30 कंपन्या लिस्टेड आहेत त्यावर 29च होत्या तर 30 लाख कोटी म्हणजे $365 बिलियन एवढं त्याची बाजार मूल्य होतं पाकिस्तानच्या GDP पेक्षा ते जास्त एकटी TCS ने एका वेळेला TCS पाकिस्तान पेक्षा मोठी होती TCS चं बाजार मूल्य आहे
ते मला आणखीन एक गोष्ट तुम्हाला विचारायचं आहे, कारण तुम्ही त्यांच्याबरोबर एकत्र प्रवास केलाय, जेवलाय, खाल्लायत, एकत्र तुम्ही अनेक विचारांचं आदान प्रदान केलं असेल. त्यांना दोन गोष्टींची खूप आवड होती, म्हणजे जो त्यांचं कुत्र्यांबद्दलचं प्रेम जबरदस्त आहे. म्हणजे आता जो गेल्या काही काळात त्यांच्यासोबत दिसलेला जो तरुण चेहरा तुम्ही सगळ्यांनी पाहिला, तर तो सुद्धा त्याच याच्यातनं कसा जोडला गेला तेही नंतर मी थोडक्यात, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर मी रिपिटेशन करत बसणार नाही. पण त्यांना प्राण्यांबद्दल जसं प्रेम होतं तसं त्यांना गॅझेट्स बद्दल पण खूप प्रेम होतं आणि त्यांना अतिशय. संगीताची खूप आवड होती. त्याबद्दल सांगा. कारण त्यांच्यावरती माझं टाटा एक विश्वास हे पुस्तक या ठिकाणी विक्रीला आहे आणि त्याचंच इंग्रजी व्हर्जन टाटाज द इपिटोम, ज्याला आपण इपिटोम म्हणतो, त्याचा उच्चार आहे इपिटमी. टाटाज द इपिटमी ऑफ ट्रस्ट, म्हणजे टाटा एक विश्वासाचं इंग्रजी भाषांतर. तर त्याच्यामध्ये एक प्रकरण आहे की रतन टाटा यांचे म्हणजे नुसते जे.आर.डी. टाटा हेच गुरु नव्हते, तर आणखी दोन गुरु होते. त्याच्यातले एक अमर बोस होते, बोस कॉर्पोरेशनचे. आणि हे अमर बोस म्हणजे बोस कॉर्पोरेशन आपण ज्याला हे साऊंड speaker, मध्ये हा, आणि speaker. ते सुद्धा ओपनहायमरचे PhD साठी गाईड होते. अमर बोस ही व्यक्ती एवढी मोठी होती की अणुबॉम्ब बनवणाऱ्या ओपनहायमरचे ते PhD गाईड होते. आणि दुसरे हेनरी सॅच म्हणून होते की जे कमिन्सचे ऑल ओव्हर वर्ल्ड डायरेक्टर होते. कमिन्सचे नंतर ल्युसेंट टेक्नॉलॉजीचे ते वर्ल्ड चेअरमन होते. तर हे दोन व्यक्ती होत्या, ह्या रतन टाटांच्या गुरु होत्या. आणि अमर बोस यांच्यामुळे त्यांना संगीताची चांगल्यापैकी ही होती. आणि दुसरं त्यांना वाचायला आवडायचं आणि गॅजेट्सच्यासाठी ते इव्हन त्यांच्या कुलाब्याला जो फ्लॅट होता त्याच्यामध्ये सुद्धा एक रूम फक्त गॅजेटसाठी होती. ते परदेशातून आल्यानंतर प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नवीन, हे जे टेलिकॉम हा जो प्रकार आहे, टेलिकॉम मध्ये आतापर्यंत 1,20,000 कोटी रुपये टाटानी घालवलंय. हे का? तर रतन टाटांचं टेलिकॉम बद्दल असलेलं प्रेम, त्यामुळे ते कुणीही तो बंद केला नाही. 1,20,000 कोटी रुपये लॉस झालेला आहे ह्या ज्या कंपन्यांमध्ये आम्ही काम करतो त्या कंपन्यांना. आणि त्याच्यामधूनच मग रिचर्ड ब्रॅन्सन बरोबर आम्ही व्हर्जिन मोबाईल ब्रँड केला. रिचर्ड ब्रॅन्सनची त्यांनी माझी ओळख करून दिली. मी त्या कंपनीचा डायरेक्टर होतो. रिचर्ड ब्रॅन्सन भारतात आले होते, त्यांनी त्यांच्याबरोबर 1.5 दिवस होतो. त्यांना आपल्या पिक्चर सारखं शूटिंग करायचं होतं. शेवटी हिरो हिरोईनला सोडवतो ते त्यांना तो सीन करायचा होता वगैरे. आणि आम्ही वरळीला ते शूटिंग केलं. एका चॅनलनी ते लाईव्ह दाखवलं. त्यांना ओबेरॉय हॉटेलच्या 32व्या मजल्याच्या बाहेरून पाळण्याने ते उतरले. आणि त्यांची कीर्ती अशी होती की खाली उतरल्यानंतर, आता ज्यावेळेला कॅनडामध्ये व्हर्जिन मोबाईल लॉन्च झाला त्यावेळेला त्यांना त्या ज्या इमारतीवरून उतरले तिथे सरकारने अँब्युलन्स वगैरे ठेवली होती आणि नर्सलाच त्यांनी उचललं आणि तो पेपरच्या फ्रंट पेज वरती फोटो आला. आपल्याकडे व्हर्जिन एअरलाइन्स ज्यावेळेला दिल्लीला लॉन्च केली तेव्हा हा मनुष्य गळ्यामध्ये आपले झेंडूचे हार बीर घालून हत्तीवरती दिल्लीमध्ये फिरला. तर ज्यावेळेला त्यांनी मुंबईमध्ये ओबेरॉय हॉटेलच्या 32व्या मजल्यावरून पाळण्याने उतरले, रतन टाटा त्यावेळेला म्हणले मी काही हजर राहणार नाही. मी तिथे डायरेक्टर असल्यामुळे हजर होतो, फक्त आम्ही काळजी घेतली होती त्यांना उचलता येईल असं काहीही आम्ही आजूबाजूला म्हणजे भिन्नलिंगी अशा. त्याने आता मात्र गेल्या वर्षी अनाउन्समेंट केली की मी याच्या पुढे असे काही स्टंट करणार नाही. ते सर झाले आता, ते सर आहे, त्यांना सरकी मिळालेली. रतन टाटांच्या अन्य अनेक गोष्टींच्या बद्दलचं एक वैशिष्ट्य आणखी मला वाटतं ते म्हणजे तरुण पिढीच्या बरोबर त्यांचं फार चांगलं ट्युनिंग अनेकदा जुळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याबद्दल तुम्ही दोघांनी थोडक्यात त्याला सांगा. सांगू आणि का? आणखीन एकच फक्त हा. सर मध्ये ऍड करतो. गेल्या काही काळापासून आपण स्टार्टअप वगैरेच्या बऱ्याच गोष्टी ऐकतो. आपल्या ओळखीतला कोणीतरी कदाचित एक नवीन स्टार्टअप तयार करतोय, मग आपल्याला उत्सुकता असते, आपण त्याला पाठिंबा देतो, कौतुक करतो त्याचं. पण तुम्ही आम्ही वापरत असलेल्या अनेक आजूबाजूच्या गोष्टींमधल्या एक 2-3 गोष्टींची फक्त मी नावं घेतो आणि अशा 40 स्टार्टअपना रतन टाटांनी 2-5 लाख रुपयांपासून ते 50% पार्टनरशिप पासून ते अनेक प्रकारचं मदत केलेलं आहे. मग त्यात अगदी जेनेरिक मेडिसिन सारख्याची सुरुवात असो, तेही मला वाटतं असं वाटतं की ठाणेकरच आहेत ते, मी नाव त्यांचं बहुधा देशपांडे. तर अशाही प्रयोगाला रतन टाटांनी मदत केली. पेटीएम सारख्या प्रयोगालाही रतन टाटांनी मदत केली. आणि असे म्हणजे तुम्ही आमच्या मोबाईलच्या गॅजेटमध्ये मोबाईलमध्ये असणारे असे अनेक गोष्टी आहेत
की अशा 40 गोष्टी आहेत की ज्या आज रतन टाटांच्यामुळे उभ्या आहेत. मला वाटतं लेन्सकार्ट पण आहे त्याच्यात. नाही, पण इट्स अन इन्व्हेस्टमेंट. आपण त्याला काही म्हणजे तो तशी बिझनेस इच्छा डिसिजन असणं. होता. नाही, म्हणजे तरुणांनी अशा प्रकारच्या गोष्टी आणल्यानंतर त्याला पाठिंबा देणं, प्रोत्साहन देणं. 2013 नंतर त्यांनी केलं. जोपर्यंत ते टाटा समूहाचे चेअरमन होते तोपर्यंत ते सांगायचं द कोड ऑफ कंडक्ट प्रमाणे मी कुठलं एखाद्याला मी स्टार्टअपला प्रोत्साहन दिलं आणि तो जर टाटाशी कॉम्पिटिशन करणार असेल तर ते आय कांट डू दॅट ॲज अ चेअरमन. आणि ते ज्या वेळेला ह्या तरुणांचा इंटरव्ह्यू घ्यायचे त्यावेळेला ते पाहायचे की ह्या माणसाला खरोखर किती तळमळ आहे. त्याची त्यांच्या म्हणजे परीक्षा पण घ्यायचे की ह्या माणसाला खरोखरच सक्सीड व्हायची त्या ठिकाणी तळमळ आहे का, तरच त्याच्यामध्ये ते गुंतवणूक करायचे. आणि हा म्हणजे स्टार्टअप हा उगीच रोमॅन्टिसाइज झालेला प्रकार नाही. बियॉन्ड द पॉइंट त्या रोमॅन्टिसिझमच्या नादाला लागण्याचा अर्थ नाही. चांगली बिझनेस आयडिया हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि आता जसं यांनी सांगितलं ना तसा मुद्दा हा तरुणांच्या तळमळीचा. पण त्यासाठी ज्याला इंग्रजीमध्ये कटिंग कॉर्नर्स म्हणतात तसं काही आहे का खरोखर? तर एक सरळ जाणारं, चांगल्या मार्गाने जाणारं म्हणजे व्यवसायाचं चित्र याच्यामध्ये आहे. कारण झालं असं यांच्या बाबतीमध्ये की त्यांनी ते असे जे प्रकार होते नुसते ज्याला आडवी वाढ म्हणतात, उभी वाढ, त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी स्वतःच्या कंपनीचे निर्णय थांबवून ठेवले ना त्यांनी. की जेव्हा जेव्हा अशी मूल्यांची तडजोड करायची वेळ आली त्यावेळेला अत्यंत महत्वाचा निर्णय त्यांचा एका विमान कंपनीचा होता. 2 राजकारण्यांमुळे तो होऊ शकला नाही. त्यासाठी जी काही किंमत द्यायची त्यांची तयारी होती ती त्यांना मान्य नव्हतं की अशा पद्धतीने तो प्रकल्प मंजूर करून घेणार. त्यामुळे नुसता प्रकल्प, तरुण वगैरे वगैरे असं काहीही म्हणजे ज्या पद्धतीने सांगितलं जातं तशा पद्धतीने त्यांनी केलेलं नाहीये. व्यवसायाचं प्रारूप काय आहे, हे वाढायची शक्यता आहे किंवा नाही, आणि मग त्या व्यवसायाचा जो मार्गक्रमण करावा लागेल ते सरळ मार्गी आहे किंवा नाही. जेआरडीपासून हे असं झालेलं आहे. त्यांनी तसंच त्याच पद्धतीने हे प्रत्येक जण टाटा पुढे नेत आलेला आहे. माझा त्याच्यातला हेतू फक्त एवढाच होता की अशा याच्यात सुद्धा तशी इच्छा असणं की यांनी करावं, धडपड करावी, मी उभा आहे, माझा पाठिंबा आहे, मी तुम्हाला मदत करते. तेच मग मी तुला तोडलं तर त्यासाठी की तो मोकळ्या मनाचा जगाकडे आता काय बाबा आम्ही आमचं झालं किंवा आय हॅव अराइव्ड अशा नजरेतनं जो बघत नाही ना तो सगळ्यांची छान जोडून घेतो. जेआरडी सुद्धा असे होते. जेआरडी ते मीटिंग मध्ये ते बोर व्हायचे की काय बोरिंग चर्चा चाललेली आहे. आणि अशा मीटिंग मध्ये साधारणपणे मी त्याच्यापेक्षा किती हुशार असं सांगण्यासाठी एकंदर बऱ्यापैकी एक प्रयत्न होत असतो. जेआरडी तरुणांशी सहजपणे संवाद साधाय. रतन टाटा तर बोर्ड मीटिंग मध्ये चित्र काढायचे. आणि दुसरं एक त्यांची सवय होती की त्यांना म्हणजे असं ते फुडी ज्याला म्हणतात तसे नव्हते. पण आता बोर्ड मीटिंग मध्ये जे खारे काजू बाउल मध्ये ठेवलेले असतील तर ते स्वतःचा बाउल संपून मी त्यांच्या डाव्या बाजूला असायचो आमच्या बोर्ड मीटिंग मध्ये, म्हणून मी माझा बाउल त्यांच्यापासून लांब ठेवायचो. किंवा जे दुसरं आपल्याला त्या मिंट विथ होल इन इट वगैरे त्या पण आम्ही पेपरमिंट ठेवायचो, तेही त्यांचं आवडतं वगैरे. म्हणजे स्वतःच्या हॉटेलमध्ये राहिले, स्वतःच्या म्हणजे टाटाच्या हॉटेलमध्ये राहिले तरी सुद्धा तिथून निघताना तिथले साबणाच्या वड्या घेऊन यायचे. गंमत नाही करत, त्यानेच सांगितलेलं आहे. आपण आणलं तर आता वाईट वाटून घेऊ नका एवढं. हे आपल्याला किती रिलेट झालं, पण त्याच्या पाठीमागे नाही. पण मला असं वाटतं की माणूस काही वेळेला जेव्हा खूप मनाने विचारांनी खूप मोठा असतो ना तेव्हा त्याचा स्वभाव किंवा त्याच्या आतलं बालपणासारखंच असतं. काही वेळेला तुम्हाला त्यांच्या स्वभावात असं जाणवलं की ते बाकी म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की आपलं घेतलं संपलं की स्वाभाविकपणे बाजूच्याच, तर असा काहीसा खोडकरपणा पण होता त्यांच्यात. असे काही प्रसंग तुम्हाला आठवत आहेत? त्यांच्यापेक्षा जेआरडी मध्ये हा जास्त होता. आता एक बरीच हे आहे म्हणजे काही जण सह्या पण जमवत आहेत की रतन टाटांना भारतरत्न द्या वगैरे. तसं ज्या वेळेला जेआरडी मला काही कळत नाही. म्हणजे एमजीआरला पण मिळालंय आणि आता किती जणांना दिली, डझनांनी दिली भारतरत्न. तर त्यासाठी जेआरडीनं ज्या वेळेला सरकारने कळवलं की ऍडव्हान्स मध्ये कळवलं जातं की तुम्हाला भारतरत्न देणार आहोत, तुम्ही स्वीकारणार आहात का नाही स्वीकारणार, तर जेआरडीना प्रश्न पडला. जेआरडी म्हणले की माझा अनुभव आहे की भारतरत्न हे राजकारण्यांना देतात, मी राजकारणापासून दूर राहतो, किंवा मृत व्यक्तींना देतात. आणि मला
भारतरत्न मिळावा यासाठी मी सरकारवरती म्हणजे भरण्याचे उपकार तरी काही करणार नाही. म्हणजे जे.आर.डींचा विनोद असा होता, रतन टाटा असं जास्त विनोद वगैरे असं कधी हे केलं नाही. तसे ते फार सिरियस होते याच्यावर. फक्त कधी आवाजही चढवायचे नाहीत. अतिशय शांत आवाजात नाराजी असेल तर ती सुद्धा तुम्हाला शोधून काढायला लागायची की हे तुमच्यावरती नाराज आहेत वगैरे. एखादंच वाक्य म्हणजे ते वाक्य तुम्हाला पुरेसं असायला पाहिजे. आणि त्यांचं एक दुसरं हे होतं की एखादा मनुष्य आवडला म्हणजे आता उदाहरणार्थ नीरा राडिया. नीरा राडिया हे आवडायचं त्यानं काहीच कारण नव्हतं. तसं एक शिवशंकरन म्हणून ह्याच्यामधले डीएमकेचे अपोजिशन ह्याच्यामधले याला, तर शिवशंकरन या माणसाशी सुद्धा त्यांची अतिशय दोस्ती होती. आणि म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की नीरा राडिया आणि शिवशंकरन यांच्याशी तुमचा जर खटका उडाला तर तुमची नोकरी त्या दिवशीच संपायची वगैरे. माझा बरेच वेळेला खटका दोघांशीही उडाला, पण मी त्या ठिकाणी रतन टाटा चेअरमन असेपर्यंत होतो आणि अजूनही निवृत्तीनंतर गेली 11 वर्षही अजून मी त्यांचा सल्लागार आहे टाटा समूहात. हे जे म्हणजे सुसंस्कृतता आहे ना, ही संपूर्ण टाटा घराण्यामध्ये ही अशी पाश्चात्य संस्कारातनं आलेली आहे. जे.आर.डी जर हिंदीपेक्षा इंग्रजीपेक्षा फ्रेंच खूप सुंदर बोलायचे. फ्रेंचमध्ये कविता त्यांच्या झालेल्या आहेत. रतन टाटांचं सुद्धा हे शिक्षण अशा व्यवस्थेतच झालं जिथे ज्ञानी वगैरे असायची. आणि हा जो म्हणजे तो जो धागा आहे ना, हा इतका समान आहे. खरं म्हटलं तर रक्ताचा काही संबंध नाहीये एकमेकांशी. हे तर यांचे वडील तर अनाथ आश्रमातनं दत्तक घेतले गेलेले आहेत. म्हणजे सर रतन टाटा यांच्या पत्नीनं दत्तक घेतलेले आहेत. म्हणजे नवल टाटा त्यांचं नाव त्यांनी यांचे या रतन टाटांचे वडील, त्यांचा टाटा घराण्याशी काही संबंधच नव्हता. ते तर दत्तक आलेले आहेत त्या टाटा घराण्यामध्ये. पण तरी सुद्धा ती अशी एक छान अशी जो धागा दिसतो ना, तो खूप लोभस आहे. तो खूप प्रेम करावा असा आहे. आणि ते इतके प्रेमाचे त्याचे मुद्दे आहेत ना, म्हणजे जेव्हा शेवटी जे.आर.डीनं विस्मरण व्हायचं, थकायचे, घरी पत्नी खूप आजारी असायची, भाऊ त्यांचा खूप मनोरुग्ण होता, त्याला टाटा म्हणजे ताजमध्ये कायमची त्याला बहीण पण आजारी असायची. अतिशय म्हणजे कुठल्याही वृद्धावरती जी अवस्था येईल ना, तीच त्यांच्यावरती आलेली होती. आणि कंटाळून मग वेळ घरी जाऊन नाही म्हणून ऑफिसमध्ये बसायचे. एक दिवस सकाळी लवकर आले, नाही तर पेंगलेले होते असे. आणि बाकीचे सगळे कार्यालयात जमले त्यांच्या मीटिंगच्या रूममध्ये. आणि त्यात आता त्यांना इतकं आसमंताचं भान नव्हतं, वयाचाही मुद्दा होता. त्या दिवशी किल्लारीचा भूकंप झालेला होता. तेवढं फक्त त्यांनी ऐकलं. त्या दिवशीचा पहिला त्यांचा आणि त्या दिवशीचा सेन्सिबल वाला पहिला आदेश कुठला असेल, ताबडतोब की रेल्वे बुक करा आणि तिकडे मदत पाठवा. आता ह्याचा कसा संबंध जोडणार त्यांच्या बाकीच्या व्यवधानाशी, बाकीच्या दुःखाशी? त्यांची जेव्हा डॉक्टर गेली, रतन टाटांनी त्यांना बऱ्याच वेळ ती सांगितलं नाही, कारण ती खूपच घरच्या कुटुंबातल्यासारखी, मुलीसारखी अशी होती. आणि त्यांचं म्हणजे त्यांची मांडणी अशी होती की मी भारतात मरणार नाही. जे.आर.डी म्हणायचे मी भारतात मरणार नाही. आता हे विधान ऐकल्यानंतर ना अनेक काय म्हणतात त्याला, राष्ट्रवादी भावना उत्तम असं कसं म्हणाले अशी प्रतिक्रिया होऊ शकते. तर पुढचं विधान फार महत्वाचं आहे. त्यावेळेला मी इथे गेलो ना, तोही लोक गर्दी करतील, ट्रॅफिक जाम होईल, इतरांचे हाल होतील. त्यांनी स्वतःला आजारपणाच्या काळात जेव्हा अत्यवस्थ झाले तेव्हा स्वित्झर्लंडच्या रुग्णालयात दाखल करून घेतलं. तिथे गेले. त्यांचा अंत्यविधी पॅरिसला झालेला आहे, वडिलांच्या आणि आईच्या कबरीच्या जवळ. कारण इथे लोक सुट्टी देतील, गर्दी. आता हे जे मोठेपण न मिरवण्याची इच्छा आहे ना, ही माणसाला मोठे करते असं मला नेहमी वाटतं. कारण अगदी म्हणजे ह्या सगळ्या दंतकथा होतात. मग तू काहीतरी तेव्हा मी म्हणणार होतो, खरं आहे समाज माध्यमातले त्यांचे किस्से आणि गुलजारांच्या कविता आहे, त्यांच्या नाही त्यावेळी खात्री बाळगावी. तर हे जे न मिरवणं आहे ना, हे खूप मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये मला त्याचं खूप महत्व वाटतं, खूप मोठेपण वाटतं. कारण कुठला तरी टिनपाट छोटासा सुद्धा तो टोलवर दादागिरी करतो, मला ओळखत नाही का वगैरे वगैरे. आणि ही माणसं सहज साध्या माणसांसारखी जातात, राहतात, मोठेपणा मिरवत नाहीत. शनिवारी तुम्ही जर कधी सकाळी त्यावेळेला गेला असतात तर गेटवे ऑफ इंडियाला, रतन टाटा गाडीतनं उतरून त्यांचे 2 कुत्रे स्वतःच्या याटमधनं अलिबागला जाताना दिसले असते.
आगे जाओ नाही, पुढे कोणी नाही, साहेब आले रस्ता रिकामा करा नाही. हे कौतुक आहे ना हे. म्हणजे हे खरंच आपण प्रेम करावी अशी गोष्ट आहे. म्हणजे मला अलिबाग मध्ये मी मध्ये एकदा गेलो होतो, त्याच्यामुळे मला माहिती आहे तिथे त्यांचं घर होत आहे. त्यांनी स्वतः डिझाईन केलेलं ते होतं त्यांनी स्वतः डिझाईन केलेलं घर आणि होतं. दुसरं कुलाब्याला जिथे आता ते नंतर राहायचे ते ही 2 घरं त्यांनी स्वतः डिझाईन केलेली. आणि त्या गावकऱ्यांशी पण त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. म्हणजे रतन टाटा तिथे गेल्यानंतर गावातली काही प्रमुख 4 लोक येऊन त्यांना भेटायची, त्यांच्या एक अर्धा तास गप्पा व्हायच्या. त्या गावाकरता सुद्धा रतन टाटांनी काही काही गोष्टी. एक माझा मित्र त्या ठिकाणी इन्व्हर्टरचा बिझनेस अलिबाग मध्ये करतो. यांच्या घरामध्ये इन्व्हर्टर त्यांनी बसवला. 12,500 रुपयाचा त्यावेळेला चेक त्यांनी रतन टाटाने स्वतः लिहून स्वतः सही करून दिला. या माणसाने तो फ्रेम करून लावला. टाटा पॉवरच्या चेअरमनला मी इन्व्हर्टर विकला. मला कुबेर सरांचं बोलता बोलता त्यांच्यातनं मला एक आठवण झाली की मी एक फोटो माझ्याकडे आहे. 26/11चा जो हल्ला झाला तर त्यावेळेला सलग खूप तास अँकरिंग करायला लागलं होतं. पण मला जेव्हा एकदा मध्येच संधी मिळाली तेव्हा मी असा हट्ट धरला की नाही, मला तिथे जायचं आहे आता प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी. आणि मी काही मिनिटाकरता म्हणून ताजच्या परिसरात गेलो होतो आणि मी माझ्या डोळ्यांनी रतन टाटांना एका कोपऱ्यात उभं असलेलं बघितलं होतं. ते आणि कृष्णकुमार दोघे जण हा, 3 दिवस टाटा. होते. आणि म्हणजे मला या गोष्टीचा म्हणजे आपल्यापैकी काही जणांना माहित नसेल, काही जणांनी वाचलं असेल तर चांगली गोष्ट आहे. पण आपल्या हॉटेलवर हल्ला झाल्यानंतर जो मला अजूनही ही गोष्ट तुमच्याकडनं 2-3दा 3 प्रश्न विचारून जाणून घ्यायला आवडेल की ते जे.आर.डी. टाटांपासूनच त्या मला वाटतं नायर का असं काहीतरी त्या फ्लोअर मॅनेजरचं नाव होतं, तिथपर्यंत ते कसं रुजलं की काळजी करणं लोकांची, लोकांच्या करता धावून जाणं, हे रुजणं एवढ्या पुढपर्यंत ही सोपी गोष्ट नाही. तर तो हल्ला झाल्यानंतर ती जी काही वेगवेगळी शिष्टमंडळ होती, त्यांचं काही जेवणाचा तिथे हे होती आणि हिंदुस्थान युनिलिव्हरची तिथे पार्टी हा, चालली होती. आणि त्याचे एमडी वगैरे असे सगळे जण त्या ह्याच्यात होते. तर त्या ताज मधल्या त्या सगळ्या वेगवेगळ्या फ्लोअरच्या मॅनेजर्सनी त्यांची कशी काळजी घेतली हे ऐकण्यासारखं आहे. हे झाल्यानंतर टाटांना जेव्हा कळलं ते 3 दिवस सकाळच्या वेळेला त्यांचं काम असं होतं की ते रुग्णालयात जाऊन या सगळ्या पेशंटना भेटायचे जे जखमी झाले होते ताज हॉटेलमध्ये असताना. तर ते सकाळी जाऊन रुग्णालयात त्या पेशंट्सना भेटायचे, त्यांची चौकशी करायचे आणि 11, 11:30, 12 नंतर ताजच्या इथे येऊन उभे राहायचे. त्या पोलिसांच्या बरोबर एका कोपऱ्यात उभे राहायचे आणि काय चाललंय, कसं चाललंय, काय करायला हवंय, आणखीन काय लागणार आहे का, कुठे काय मदत करायची, हे सगळं स्वतः रतन टाटा जाणून घ्यायचे. मला त्यानंतर म्हणजे त्या अशामध्ये एका 3 वर्षाच्या मुलीला 3 गोळ्या लागल्या होत्या. तिला एअर ॲम्ब्युलन्स करून त्यांनी लंडन पर्यंत दिलं आणि संपूर्ण खर्च टाटा ट्रस्टने तिचा केला. रस्त्यावरती फेरीवाले होते. तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि तू सांगताना तू 2 मुद्दे सांगितले. तिसरा मुद्दा, बाहेर रस्त्यावरती चणे फुटणे विकणारे जखमी झाले, त्यांना शोधून शोधून मदत दिली. काही गरज नव्हती खरं म्हणजे. कोणी म्हणाला असतं माझा काय संबंध आहे का, माझे थोडीच एम्प्लॉई आहे, पण त्यांना सुद्धा मदत दिलेली टाटा ट्रस्टकडनं त्यावेळेला. आणि अशातल्या एका तिथे 11 लोकांचा 11 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. आणि जे कंग म्हणून जनरल मॅनेजर होते त्यांची मुलगी आणि 2 मुलं हे त्याच्यामध्ये गेले. आणि 6व्या मजल्यावर मजल्यावरती तो संपूर्ण जळला त्यावेळेला. आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे ह्याच्यावरती एक थॉमस म्हणून वसाबीचा चीफ हा होता, शेफ होता. तोही सर्व लोकांना बाहेर काढलं. शेवटच्या पायरीवरती असताना त्याला गोळी लागली आणि तो गेला. असे 11 कर्मचारी त्या ठिकाणी गेले होते. पण त्यांनी 2000 गेस्टना, हिंदुस्थान युनिलिव्हरचे वर्ल्ड चेअरमन आणि त्यांचे वर्ल्ड डायरेक्टर्स तिथे होते. 200 लोक बॉलरूम मध्ये होते. आणि म्हणजे हे तेवढ्या पुरतं नाहीये. तुला असा पुढचा किस्सा सांगतो. कोविडच्या काळामध्ये डॉक्टर ओक सांगत होते आपल्या ठाण्यात त्यांच्या ते सध्या राज्य सरकारच्या कोविड समितीचे काय प्रमुख वगैरे होते, टास्क फोर्सचे प्रमुख होते डॉक्टर संजय ओक. ते सांगत होते की अहो ते सगळं ठीक आहे, मी जेव्हा रुग्णालयातनं घरी जायचो तेव्हा माझ्या सोसायटीतल्या लोकांना सांगितलं तुम्ही येऊ नका. महाराष्ट्र सरकारच्या कोविडच्या टास्क
फोर्सचे प्रमुख स्वतःच्या कार्यालयातनं लोकांना वाचवून बरं करून जेव्हा घरी जायचे तेव्हा त्यांच्या हाऊसिंग सोसायटीचे जे कोण पदाधिकारी सेक्रेटरी किंवा जे कोण असतील मान्यवर असतात अशी माणसं सगळी. ते सांगायचे तुम्ही येऊ नका. त्यावेळेला ताज खुलं करून दिलं होतं. जी कोणी मुंबईतले डॉक्टर काम करून घरी जायला त्याला जमत नाहीये तिथे ताजमध्ये येऊन राहत होते. हा फरक आहे. कल्याण जवळ सुद्धा त्या ठिकाणी ह्याला आमंत्रा म्हणून त्याचं मोठे कित्येक इमारतींचा प्रोजेक्ट आहे. तो ऑक्युपाय करायच्या आधी सरकारला त्यांनी दिला होता. ज्या ठिकाणी जे कमी ते हॉस्पिटलही त्या होतं. ठिकाणी हो, तो सुद्धा टाटाने दिला होता. बरोबर. तर आणि 1500 कोटी रुपये रोख दिले होते. माझा प्रश्न तसाच राहिला, तो असा की आम्हाला सगळ्यांना हे जाणून घ्यायचंय की JRD टाटांपासनं त्या एका छोट्या फ्लोअर मॅनेजर पर्यंत ते झिरपलं कसं टाटामध्ये, किंवा टाटामध्ये हे कसं तयार केलं, आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल. असं हे जे उदाहरण तर 26/11चं जे उदाहरण आहे, तर माझ्या पुस्तकात मी लिहिलंय की ह्याच्यासाठी तोंड कसं द्यायचं याचं ट्रेनिंग कुठेही दिलं जात नाही. पण कोणाच्या स्वप्नातही नसतं असा स्वप्नातही प्रसंग येणार कधी नाही घडायचा. असं. पण म्हणजे असा नेता आहे आणि अशा समूहासाठी तुम्ही काम करता, हे एकच ते असतं की आपलं ह्या समूहाचं तत्व काय आहे, की आपले जे पाहुणे आहेत हे आपल्यासाठी देव आहेत. ती समीरा जगड ज्या मुलीनी 200 लोकांना वाचवलं, ती 24 वर्षाची मुलगी होती फक्त ह्याच्यावरती, आणि तिने मला वाटतं तिची पहिलीच नोकरी होती पहिली ती नोकरी, टाटामध्ये. आणि 200 लोकांना तिने हिंदुस्तान युनिलिव्हरच्या सुखरूपपणे बाहेर काढलं. या मुद्द्याचं स्पष्टीकरण कसं असेल माहिती का, की तुमचा शीर्षस्थ तुमच्या व्यवसायाची किंवा तुमच्या समूहाची किंवा तुमच्या कुटुंबाची किंवा तुम्ही जे काही काम करता संस्थेत, त्याच्या शीर्षस्थ जो कोण आहे त्याची जगण्याची मूल्य काय, हे वरपासनं खालपर्यंत येतं, खालून वरती जात नाही. आणि त्याच्यासाठी माझ्यापुरता माझ्या निरीक्षणात मांडला गेला सिद्धांत काहीतरी 3 पिढ्या जाव्या लागतात. पहिल्या पिढीला त्या संस्काराचं महत्व कळून तसं वागून दाखवावं लागतं. दुसरी पिढी तसं ते अनुकरण करते, हे असे वागत होते आपले वाडवडील, मग दुसरी पिढी तशी वागायला लागते. आणि तिसऱ्या पिढीच्या बाबतीत तो संस्कार जन्मताच येतो. आपलं 100 वर्षानंतर जर भलं व्हावं असं जर वाटत असेल तर त्याची सुरुवात त्या पहिल्या पिढीने आत्तापासून करायला हवी होती. हे पाश्चात्य मूल्याचा जो बघायपासून मुद्दा मांडतो ना, तो आहे. कुठल्याही लंडनच्या रस्त्यावरती, ऑस्ट्रियाच्या रस्त्यावरती, व्हिएन्नाच्या रस्त्यावरती, अमेरिकेच्या रस्त्यावरती पिवळी स्कूल बस थांबली तर कोणी तिला ओव्हरटेक करत नाही. हा नियम नाहीये, संकेत आहे, संस्कार आहेत. नियम पाळायचे असतात. असे जर वाडवडिलांनी संस्कार पाळले तर ते आपल्यापर्यंतच येतात, त्याच्यामुळे येतात. म्हणून आपण पाळले तर ते जरा पुढे जाऊ शकेल. याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तुम्ही कधी मुंबईत वेळ असेल ना, एक गोष्ट संध्याकाळी करा, जसलोकच्या चौकात समोर जाऊन थांबा. तिकडे खालती तिथून उतारावरती गोदरेज कुटुंब राहतात. जमशेदजी गोदरेज गाडीतनं उतरतात. आता जमशेदजी गोदरेज गाडीतनं उतरणं, येणार 10 जण सिक्युरिटी, ते झेब्रा क्रॉसिंग वरनच रस्ता क्रॉस करतात. असं 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 आणि मग ते घराकडे जाते. हिरवा दिवा असेल तर जातात, नसेल तर थांबतात. आता या मूलभूत गोष्टी आहेत ना. आपली सगळ्यात मोठी अडचण सांगू का आता, तिथे मला असं वाटतं त्याला की जे विशेष गुण म्हणून आपण हल्ली गौरवायला लागलेलो आहे, त्या किमान आवश्यकता आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे कोणीतरी कोणाकडे तरी कार्यकर्ता ऑफिसमध्ये येतो, म्हणतो तुम्ही यांना पाठिंबा द्या, हे सभ्य राजकारणी आहेत. हा विरोधाभास वाटेल पण म्हणणारे म्हणतात. पण आता सभ्य असणंच आपण अपेक्षित नाहीये का? तो विशेष गुण नाहीये. आता झालंय कसं की आपण इतके नियम मोडण्यामध्ये वाकबगार, कर्तृत्ववान, हिकमती, धाडसी, धडाडीचे झालेलो आहोत की कोणीतरी नियम पाळतोय, अरे काय मस्त रस्ता किती छान क्रॉस करतो, झेब्रा क्रॉस. ह्याच्यामुळे याचं महत्व जास्त अधोरेखित होतं. असंच वागायचं असतं. तुम्ही JRDचा सभ्यपणा, रतन टाटांचा सभ्यपणा,
हे जर सगळं पाहिलं ना तर भरून येतं की ही सभ्यता येते कुठनं आणि ती पुढपर्यंत कशी पाठवावी आणि ती आपण अंगीकारावी कशी, हाच मला असं वाटतं याच्यामधला महत्वाचा मुद्दा असतो. प्रगत समाज आणि अप्रगत समाज यातला फरक ठरवतो. मला या गोष्टीचं फार राहून राहून वाटतं की आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याचा विचार करतो आणि तयारी करतो, पण काही वेळेला खूप मोठी मोठी माणसं होण्याची आपण स्वप्न पाहतो, पण जी मोठी मोठी माणसं असतात ना ती छोट्या छोट्या गोष्टी अतिशय प्रेमाने, श्रद्धेने आणि इतक्या निगुतीनं करत असतात ना की त्याच्यामुळे ती मोठी असतात. याच्यामुळे ती मोठी नसतात की त्यांनी काहीतरी उभं केलं, ते उभं केलं तर ते आहेच. आपल्याला असं वाटतं की अरे ते उभं करायचंय आपल्याला, नाही ते तर करायचंच आहे, पण या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण पाळल्या तर कदाचित आपल्याला मोठं होण्याची एखादी संधी मिळू शकते. आपणही जवळपास जाण्याचा प्रयत्न करू शकतो. मी विचार करता करता परवा टाटांचे काही व्हिडिओ पाहताना, मुलाखतींचे क्षणभर माझ्या असं मनात आलं, म्हणजे एक वेगळी कल्पना म्हणून मांडतोय बरं का, मला माहित नाही चांगलं वाईट योग्य अयोग्य मला माहित नाही, पण एक आपल्या परिवारात आपण आहोत आता आणि गप्पांमध्ये मला सहज ते परत एकदा आठवलं. आपण काही वेळेला असा विचार करतो की आपल्या जवळची कोणी एखादी व्यक्ती गेली की त्यांना काय आवडायचं तर ते आपण सोडतो वर्षभर, असा एक संकेत आहे किंवा असं आपण पाळतो. मी क्षणभर असा विचार केला की अरे माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस इतक्या मोठ्या साम्राज्याच्या इतक्या मोठा दानधर्म करणारा इतक्या महान माणसाकरता मी काय करू शकतो. मग मला सहज म्हणून असा विचार आला की 10 तारखेला टाटा आपल्याला सोडून गेले. मी माझ्याकरता असं साधारणपणे विचार केला की पुढच्या 10 तारखेला किंवा पुढच्या वर्षभरात मी 4 गोष्टी टाटाच्या खरेदी करेन, ज्या मला जमतील त्या, ज्या माझ्या दैनंदिन आयुष्यातल्या असतील त्या. अगदी स्वयंपाकघरातल्या 4 गोष्टींपासून ते टाटाची कार असेल, पण मी ती गोष्ट खरेदी करून मी टाटांच्या बद्दल माझी सहानुभूती, कृतज्ञता, एक विश्वास असा मी करू शकतो का, मला माहित नाही. म्हणजे माझा विचार चूकही असेल कदाचित, किंवा एखादे रॅशनली विचार करणारे किंवा असे असेल तरी म्हणजे काय वेड्यासारखा विचार आहे. सहज आता अचानक आठवलं, आपण सगळे एका परिवारातल्या आहोत, त्यामुळे मी हा विचार बोलून टाटाच्या दाखवला. उत्पादनांचं मार्केटिंग केल्यासारखं वाटतं. वाटू दे एखाद्याला, काही हरकत नाही, पण जे टाटा देशातल्या आणि जगातल्या कोट्यावधी लोकांच्या करता उभे राहतात त्यांच्या मला 2-4 गोष्टी खरेदी करायला काहीच वाटणार नाही. मी नक्की करेन. तुम्ही 4 पेक्षा जास्त सध्याच वापरत असाल. नाही, त्या तर मी वापरतोच, पण मी नव्यानं खरेदी करेन. तू सोडायचं काय म्हणालास, मला असं वाटतं की काही गोष्टी धरायला हव्या. म्हणजे सोडण्याची गरज नाही नाही, टाटांसाठी. मी उदाहरण म्हणून हा, सांगितलं की पण आपण ते- सोडतो, तर आपण ही गोष्ट धरायला हवी की मी टाटांच्या करता काय करेन, तर मी ही करू शकतो का. आणि एक गोष्ट फक्त सांगतो आणि मी थांबतो की टाटांच्या अशा प्रदीर्घ मुलाखती फार मोजक्याच आहेत, पण त्याच्यातल्या एका मुलाखतीत त्यांना मुलाखतकाराने असं विचारलं होतं की तुम्ही एवढे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहात वगैरे वगैरे, बरेच त्यांचं कौतुक केलं होतं आणि म्हटलं होतं की तुम्हाला काय म्हणून लोकांनी लक्षात ठेवावं, तुम्हाला काय वाटतं. तर त्यांनी असं उत्तर दिलं होतं की मला असा माणूस म्हणून ओळखलं जावं की या व्यक्तीने बदल घडवला. मला असा माणूस म्हणून लोकांनी लक्षात ठेवावं की या व्यक्तीने बदल घडवला. आणि आम्हाला पत्रकारांना फार हे असतं, मुलाखतीच्या शेवटी एक फायर राऊंड वगैरे असते, की असा प्रश्न विचारला की असं उत्तर द्यायचं. तर ती फायर राऊंड वगैरे अशी काही नव्हती, पण प्रश्नकर्त्याने प्रश्न विचारल्यानंतर 1 सेकंदाचाही विचार न करता रतन टाटांनी हे दिलेलं उत्तर होतं. आणि या व्यतिरिक्त आणखी काही म्हणूनही लक्षात ठेवू नये मला, इतक्या प्रांजळपणे हा माणूस आपल्या जीवनाकडे पाहतो. आपण म्हणजे आपल्यापैकी हे 2 जण भाग्यवान आहेत की अशा इतक्या मोठ्या रत्नाला ते भेटले. एकदा नाही भेटले तर अनेकदा भेटले. त्यांनी लिहिलं आणि त्यांच्या लिहिण्यामुळे आपल्याला रतन टाटा काही प्रमाणात समजायला मदत झाली. त्याबद्दल इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या वतीने खरं तर तुमचे आभार मानतो. तुम्ही अनेक तुमच्या आठवणी आम्हाला सांगितल्या. अशोक रानडेंनी अशा कार्यक्रमाला खूप चांगला शब्द वापरलेला आहे आणि तो मराठीत आहे असं त्यांचंच म्हणणं होतं. मग अशी प्रास्ताविक जे करत होते त्यांचं
चैतन्याने सांगितलं. हा, की श्रद्धांजली सभा नाहीये. नाहीये, बरोबर. त्याला खूप छान शब्द आहे, गोष्टी श्राद्ध. गोष्टी श्राद्ध त्या माणसाच्या चांगल्या आठवणी जागवणं. जागवणं. तर मला खात्री आहे म्हणजे घड्याळ आयोजकांना बघायलाच लागेल, पण समोर उपस्थित असलेल्यापैकी कोणीही घड्याळ बघितलं नाही आणि कोणी उठून गेलं नाही, तर तुम्हालाही असं वाटलं असेल कदाचित आणखी 4 किस्से सांगावेत. या मंडळींच्याकडे एवढे किस्से आहेत की आपण आणखीन एक अर्धा पाऊण तास किमान नक्की बसू शकतो. पण हरकत नाही, आजच्या कार्यक्रमाची वेळेची मर्यादा आहे, आपण थांबूयात. पुन्हा एखादा असा प्रसंग कधीतरी येईल त्यावेळेला आपण त्यांच्या आणखीन काही गोष्टींना नव्या उजाळा देऊ. हे परत टाटांचं श्रेय आहे. कारण माझा काही संबंध नाहीये, माझा व्यक्तिगत नातं नाहीये, मी ग्राहक असीन नसीन, पण तरी सुद्धा मला त्यांच्याविषयी ऐकावंसं वाटतं. हे जे भावना निर्माण करणं आहे ना, हे टाटांचे गुण आहे. आणि तू मगाशी जो म्हणालास ना मुद्दा, तो मला एका सरकारी अधिकाऱ्याबरोबर मी मध्यंतरी मुंबईत ब्रिव्हन स्टेडियमच्या CCI मध्ये गेलो होतो, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया. आता तिथे साधारणपणे वरिष्ठ अधिकारी किंवा काय सदस्यत्व असलेले वगैरे असतात, तर ते कसं येतं रक्तामध्ये. JRD जमशेदजी, दोरा, सर रतन टाटा, RD टाटा, रतन टाटा, आता नोएल टाटा. तर आम्ही तिथे बसलोय, एक 10:30-11ची वेळ होती आणि पलीकडच्या टेबलवरचा एक माणूस निघून गेला. तर त्या सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की उठून गेला तो माणूस कोण आहे माहितीये का तुला? CCI मध्ये म्हटलं कोण, असे सगळे सरकारी अधिकारी. त्याचं नाव नोएल टाटा. साध्या माणसासारखा काहीही म्हणजे टाटा पण ते मिरवावं म्हणजे जे सहज मिरवलं गेलं असतं ना, इतकं साध्या माणसासारखे आले, साध्या माणसासारखे गेले. हे जे म्हणजे शिकण्यासारखं मला कुठला गुण असं वाटत असेल ना, तर मला हा वाटतो. त्याच्यामुळे गोष्टी श्राद्धामधली सगळ्यात घेऊन जावी अशी कुठली गोष्ट असेल ना, तर हे असं बाबा बोरकर यांच्या जे कवितेचं मी तो अग्रलेखाला वापरलं होतं, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले, ते खूप महत्वाचं वाटतं. त्यांच्याबद्दल एवढं प्रेम की प्रशांत दामलेचं 6 नोव्हेंबर 2022ला 12,500 प्रयोग होणार होता. तर प्रशांतने मला आधी 1 महिनाभर विचारलं की रतन टाटा येतील का. अरे म्हटलं, रतन टाटा आणि तुझ्या नाटकाचा काही संबंध आहे का? पण नाही म्हणे, माझी इच्छा आहे की रतन टाटाने या कार्यक्रमाला यावं. आता परवा वाराणसीला त्यांच्यासाठी स्पेशल आरती झाली गंगेला याच्यावरती. म्हणजे एवढं प्रेम लोकांनी त्यांच्यावर तर बोलणार नव्हतो, कारण मला असं वाटलं की मी थोडासा भाऊक कदाचित होईल, मला माहित नाही. पण असा हा भारतातला एकमेव उद्योगपती असेल किंवा पुढेही कदाचित असेल की सर्वसामान्य माणसाचा, ज्याचा टाटांशी एखादा मीठ घेण्याच्या व्यतिरिक्त काही संबंध नाही, त्याच्याही डोळ्यात पाणी आलं आणि त्याला असं वाटलं की अरे अरे असं व्हायला नको होतं. असा माणूस आपल्यातनं गेला आणि आपण गोष्टी रूपाने, आठवणींच्या रूपाने त्यांना दाखवलं. होर्डिंग आणि कटआउट राजकारणात नसलेल्या माणसाने आणि संस्थांनी लावले, हे कधी पाहिलेलं नाही. तू म्हणालास ना की काय सोडावं किंवा काय, माझ्यापुरतं मी एक नियम केला होता. हास्यास्पद असेल, आपण अनेक हास्यास्पद गोष्टी करत असतो, त्यातली ही एक असं समजून सांगायला काही मला लाज वाटत नाही. नॅनो जेव्हा आली ना बाजारामध्ये, कारण त्याचं इंजिनिअरिंग, त्याची संकल्पना याच्याशी काही संबंध नसताना मी इमोशनली खूप जोडला गेलेलो होतो की नाही. कारण ते थोड्याशा प्रक्रियेमध्ये ते गिरीश वाघ, संघर्ष, मग ते ममता बॅनर्जीचं आंदोलन, त्याच्यानंतर मी 1 वर्षभर एक नियम पाळला होता. आता हास्यास्पद वाटेल सांगायला ऐकल्यानंतर लोकांना, मी राजेला कधी ओव्हरटेक करायचं नाही. कधी ओव्हरटेक करायचं. एक्सप्रेस वेला असते तरी सुद्धा मी कडेला थांबायचो की जाऊ दे तिला. ही गंमत आहे ना भारतातल्या काय संकल्पना, म्हणजे घरातल्या म्हणजे काय म्हणतात त्याला, नातीचं एखादं कौतुक एखाद्याने बघावं, तसा तो एक 16 होता ना, भारतात जन्मलंही मोटार आहे. गेल्यानंतर मला अजूनही दुखवट्याचे संदेश नाही, फोनही येतात. उदय निरगुडकर, काल अनघा मोडकचा फोन आला होता, कितीतरी वेळ बोलत होते, काका म्हणजे तुम्हाला तुमच्यावर मोठा प्रसंग कोसळला. म्हणजे हे खरोखर हे जे आहे की त्यांच्याशी आयडेंटिफाय होणं, हे खरोखर एवढे म्हणजे घरातला मनुष्य गेल्यानंतर जशा प्रकारचा दुखवटा हे केला जातो तशा प्रकारचं हे झालंय.
तेव्हा मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो की अशा एका विषयावर या सगळ्यांच्या आठवणी आपल्या समोर जागवता आल्या. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे उपस्थितांचे धन्यवाद. मला आधी हा विषय झाला होता की काही जणांना बोलायचं असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील, पण आपल्याला मर्यादा आहे. आपण असं वाटतं की आता आपण थांबूया. पुन्हा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला अशी संधी ज्यांनी नक्की उभं राहून मिळेल. ऐकलंय आपण सगळे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ज्यांनी आणि उभं जे राहून उभं ऐकलं, राहून त्यांचं ऐकला खरोखर- पूर्ण 1.5 तास, त्यांचं खरंच त्यांचं मनापासून खरोखर- कौतुक. धन्यवाद.